चलो, तर आता ब्रिटिश सत्तेची स्थापनेपासून आपण सुरुवात करतो बघा. आपला हिस्ट्रीचा पहिला टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेची स्थापना. ओके, तर याच्यामध्ये आपण मुघलांच्या रासापासून सुरुवात करू. मेडिवल पर्यंतचा काळ मुघलांचा असतो आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग आपण ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली तिथून सुरुवात करतो आधुनिक इतिहासाला. ओके, याच्यामध्ये मुघल सत्तेचा रास होत असताना आपल्याला खूप वेळा प्रश्न प्रिलिम्सला पण येऊन गेलाय आणि त्याच्यानंतर सुद्धा येऊन गेलेला आहे की लेटर मुघल्स कोण होते, म्हणजे कोण, औरंगजेबानंतरचे मुघल्स कोण होते, हा प्रश्न 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. तर ते बघा इथे काय लिहिलं आपण, भाजी सब्जी फॉर मा साहेब. ओके, हे लक्षात ठेवा. भाजी सब्जी फॉर मा साहेबला शाप लिहिलेला आहे, फक्त तेवढं लक्षात घ्या. आणि त्याचं प्रत्येक शब्दाचे तुम्ही फोड केला तर तुम्हाला पूर्ण मुघलच लक्षात येते. ओके, आता भाजी सब्जी मध्ये बी फॉर कोण आहे, बाबर आहे. एच फॉर हुमायूं आहे. ए फॉर अकबर आणि जे फॉर जहांगीर. ओके, त्यानंतर एस शहाजहान येतो आणि ए ला औरंगजेब येतो. इथंपर्यंत झाले अर्ली मुघल्स. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचे आहेत लेटर मुघल्स. त्याच्यामध्ये बघा जे कोण आहे, सॉरी बी कोण आहे, बहादूर शहा एक, त्यालाच आपण शहा आलम किंवा आलमगीर 2 सुद्धा म्हणतो. ओके, आणि त्याच्यानंतर जे ला कोण आहे, जहांदर शहा आहे. आणि एफ ला कोण आहे, फर्रुखशियर आहे. ओके, त्याच्यानंतर एम ला कोण आहे, मोहम्मद शहा. ए ला आहे अहमद शहा. ओके, आणि दुसरा एक खाली आहे बघा, आलमगीर 2, सॉरी मगाशी आपण शाह आलमला म्हणत होतो, हा आलमगीर 2 दुसरा आहे. त्यानंतर एस ला शाह आलम 2 आहे आणि ए ला अकबर 2 आहे आणि बी ला सगळ्यात शेवटचा आपला बहादूर शाह जफर आहे. ओके, हे सगळे लक्षात ठेवायला तुम्ही जर हा सिक्वेन्स लिहून ठेवला तर तुमचं ते लक्षात येईल. ओके, आता याच्यातला पहिला बघा फर्रुखशियर आहे. आता फर्रुखशियर बघू, त्याच्याबद्दल काय माहिती आपण बघूया, एक 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 बघत जातोय आपण. म्हणजे 9 नंबरचा जो आपला राजा आहे तिथून आपण घेतलेला आहे, कारण तिथून थोडाफार इंग्रजांचा कनेक्ट यायला सुरुवात होतो म्हणून. खरं तर इंग्रजांचा कनेक्ट पहिला मुघल बादशाह कोण आहे, जहांगीर आहे. जहांगीरापासून त्यांचं कनेक्शन सुरू झालेलं होतं. ओके, आता फर्रुखशियर पासून बघा, 1717 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात अनेक सवलती त्यांनी द्यायला सुरुवात केली 1717 मध्ये. ओके, सय्यद बंधूंनी मराठ्यांच्या मदतीने फर्रुखशियरचा काटा काढलेला होता. सय्यद बंधू त्यावेळेस प्रॉमिनंट होत होता आणि मराठे सुद्धा हळूहळू वरचढ ठरत होते. मराठ्यांचा पण तो काळ आहे 1717 ते 1818 पर्यंत, जो 100 वर्षाचा काळ आहे, त्या काळात ते पॉवरफुल होते. त्यानंतर आता याच्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा, फर्रुखशियर म्हणले की बंदा बहादूरला ठार मारले, एक लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात अनेक सवलती दिल्या. हे दोनच मुद्दे लक्षात ठेवले तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आहे मोहम्मद शहा. मोहम्मद शहाच्या काळात बघा काही छोटे छोटे राज्य स्वतंत्र व्हायला सुरुवात झाली. का तर मुघल वीक होत होते, मग त्यामुळे त्यांची धाक राहिली नसली आणि बाहेर एक 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 राज्य पडत होते. ते कोण आहेत, अवध, बंगाल, हैदराबाद, हे 3 बाहेर पडले. असा प्रश्न येऊ शकतो की या राज्यांची निर्मिती किंवा स्वातंत्र्य कुणाच्या काळात झालं, तर मोहम्मद शहाच्या काळात झालं, इतकं आपल्याला माहिती पाहिजे. ओके, याच्याच काळात बाजीराव एकने दिल्लीवर आक्रमण केले होते. ओके, बाजीराव पहिला जो होता आपला, त्याने मोहम्मद शहाच्या काळातच आक्रमण केलं होतं. अफगाण शासक नादिर शहा सुद्धा याच काळात भारतावरती आक्रमण करून आलेला होता. ओके, हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा मोहम्मद शहाच्या काळात. ओके, आणि नादिर शहानं भारतावर आक्रमण केल्यानंतर कोहिनूर हिरा आणि मयुरासन तो घेऊन गेला होता. ओके, हे 2 मुद्दे तुम्हाला माहिती आहेत ना. कोहिनूर हिरा आधी कुठं होता, साऊथ मध्ये होता. ओके, साऊथ मधून तो हळूहळू मुघलांकडे गेलेला होता. ओके, मुघलांकडे तो शेवटी कुठे गेला, अफगाणला गेला ना. अफगाणला म्हणजे नादिर शहानं घेऊन गेला. तिथून पुन्हा कुणाकडे आला, आपला शीख राजा रणजित सिंहाकडे. रणजित सिंहाकडनं शेवटी ब्रिटिशांकडे तो गेलेला आहे आणि आता आपण तो मागतोय. पुढे आहे आपला शहा आलम 2. शहा आलम 2चं बघा, 1759 ते 1806 47 वर्ष त्यांनी राज्य केले. ऑलमोस्ट 100 वर्ष राज्य करणाऱ्या राजांमध्ये ना हे 3 राजे आहेत. एक आपला अकबर आहे, जवळपास 50 वर्ष राज्य करणारा. एक आहे अकबर, दुसरा आहे औरंगजेब आणि हा तिसरा होता शहा आलम 2, जो की ऑलमोस्ट 50 इयर त्यांनी राज्य केलेलं आहे. 1764 ला बक्सारची लढाई झाली. शहा आलम 2 आपल्याला माहिती पाहिजे, कारण इथून इंग्रजांबरोबरचे इस्टॅब्लिशमेंट सुरू होते हळूहळू. 1803 मध्ये इंग्रजांनी दिल्लीवरती कब्जा मिळवला. 1806 मध्ये शहा आलम 2 इंग्रजांच्या ताब्यात गेला. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा हळूहळू. बक्सारची लढाई आणि 1803 ला, 64 ते 1803 मध्ये काय होतं, दिल्लीवरती कुणाचं राज्य होतं,
इनडायरेक्टली मराठ्यांचं राज्य होतं. करेक्ट आहे, कारण मराठे ज्याला बसवायच्या सत्तेवरती तो राजा असायचा. म्हणून तर म्हटलं जातं ना की ब्रिटिशांकडे सत्ता मुघलांच्या हातातून नाही गेली तर मराठ्यांच्या हातातून गेली. दे आर पॉवरफुल, त्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी दिली असं म्हणणं जास्त योग्य ठरतं. ओके. त्याच्यानंतर शहा आलम दोन सुद्धा त्यांच्या ताब्यात आला 1806 हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतरचा आपला राजा आहे अकबर दोन. राजा राममोहन रॉय यांना राजा पदवी देणारा हा राजा आहे अकबर दोन. अकबर दोनच्या पेन्शन वाढीसाठी ब्रिटनला गेले होते राजा राममोहन रॉय, त्याच्यासाठी त्यांना ही सर ही पदवी देण्यात आलेली होती. त्याच्या पुढे आहे आपला बहादूर शाह जफर, जो 1857च्या उठावामध्ये होता. म्हणजे आता बघा प्रश्न, बक्सारची लढाईच्या काळात कोण राजा होता? शाह आलम दोन. ओके. राजा राममोहन रॉयना पदवी कोणी दिली? अकबर दोन. आणि 57च्या उठावात कोण मुघल होता? बहादूर शाह जफर. हे सगळे लक्षात असले पाहिजेत आपल्याला. ओके. आता ब्रिटिशांची सत्ता स्थापनेसाठीचा संघर्षात आपण बघूया. ओके. आता त्यांनी अनेक युरोपियन सत्ता तसेच भारतीय सत्तेची त्यांनी फाईट दिलेली आहे. आता वन बाय वन आपण बघूया. पहिल्यांदा आपण बघणार आहोत इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष. ओके. तो 1746 ते 1762च्या दरम्यानचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? कर्नाटक युद्ध किंवा कार्निटक युद्ध सुद्धा म्हणतो आपण. त्याच्यानंतर बंगालमधील संघर्ष आहे. यातल्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्लासीची लढाई 57ची आहे आणि बक्सारची कधी आहे? 64ची आहे. या दोन लढाईचं वर्ष आपल्याला पॉसिबल झालं तर दिवस सुद्धा लक्षात ठेवा. ओके. पुढे आपला दिवस येईलच. प्लासी 1757, बक्सार 1764. त्यानंतर आहे म्हैसूरची संघर्ष. तो चालला 1767 ते 1799 पर्यंत. 99ला काय झालं? टिपू दारादर्थी पडला. आणि कुठला तह झाला 99ला? श्रीरंगपट्टणमचा तह. तो असे डेट्स आपल्याला ते लक्षात इथं असणे गरजेचे आहेत बरं का. मराठ्यांची संघर्ष कधी आहे? 1775 पासून ते 1818 पर्यंत त्यांचा संघर्ष आहे. नंतर शिखांशी पंगा घेतला. शिखांचा किती? 1845 ते 1849, 4 वर्षामध्ये शिखांची सत्ता त्यांनी काबीज केलेली होती. त्याच्यानंतर अफगाणिस्तानचा संघर्ष आहे 1839 ते 1919 पर्यंत. नंतर ब्रह्मदेशातील संघर्ष 1824 ते 86 आणि आसाम मधील संघर्ष 1818 ते 33 पर्यंतचा आहे. आसामचा संघर्ष थोडासा आधी येतो. ओके. तुम्ही त्याला मराठ्यांच्या संघर्षानंतर ठेवलं तरी चालेल. तुम्हाला सिक्वेन्स वाईज विचारला गेला तर इंग्रजांची सत्ता स्थापन होत असताना जो संघर्ष झाला त्यांना तुम्हाला क्रोनिकली अरेंज करायला सांगितलं तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. सुरुवातीला कोण आहेत? फ्रेंच आहेत, म्हणजे कर्नाटक युद्ध. नंतर बंगाल, नंतर म्हैसूर, त्याच्यानंतर मराठे, त्याच्यानंतर आसाम आहे, आसाम नंतर सिख, अफगाणिस्तान आणि बांगलादेश. ओके. किंवा अफगाणिस्तानला शेवटी ठेवा आणि बांगलादेश वरती आणि अफगाणिस्तान सगळ्यात शेवटी. कारण अफगाणिस्तान चाललंय कुठपर्यंत? 1919 पर्यंत चालू होतं. ओके. आलं लक्षात तुमच्या? आता ब्रिटिशांनी जिंकलेल्या प्रदेशांचा क्रम बघा. ते कसं कसं जिंकत गेले ते आता बघूया. पहिल्यांदा त्यांनी कर्नाटक जिंकलं. कुणाशी युद्ध करताना? फ्रेंचांशी लढाई करत असताना. पुढे त्यांनी बंगाल जिंकला. ओके. आपल्याला सुरुवातीला काय वाटू शकतं? बंगाल वाटेल ना, कारण आपली प्लासी आणि बक्सर आपल्याला जास्त लक्षात असतं. पण त्यांनी सुरुवातीला कर्नाटकातील अनेक प्रदेश आपल्या काबीज केले होते. त्यानंतर आहे म्हैसूर, त्याच्यानंतर मराठा, आसाम, ब्रह्मदेश, अफगाण आणि सिख. ओके. अफगाणचा मुद्दा थोडासा कॉन्ट्राडिक्ट आहे. म्हणजे कसं आहे की अफगाणवरती त्यांनी कधी सत्ता मिळवली नाही, पण त्यांनी मध्ये आधी जिंकलेलं होतं आणि पुन्हा त्यांना राज्य करायला पण दिलं होतं. तर मग अफगाण आलं तर त्याला थोडंसं साईडला ठेवा. मोस्टली येणार नाहीये, कारण त्यांनी अफगाणवरती राज्य कधीच नाही केलं ब्रिटिशांनी. ओके. आणि जरी सुद्धा आलं तर तुम्ही शिखांच्या वरती अफगाणला घ्या, कारण त्या टाइम मध्येच त्यांनी अफगाणवरती सत्ता मिळवली होती, नंतर नाही मिळवली. कारण नंतर ब्रिटिश वर्सेस रशियाचा पण एक अँगल त्याला आला अफगाणचा. बरोबर आहे. त्यामुळे तो सोडून द्या. बाकीचे वरचे सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवा. ओके. फक्त इतकं लक्षात ठेवा, सगळ्यात शेवटी इथं कोण आहे? सिख आहेत. सिखांचा तरी आपला मुद्दा लक्षात असला पाहिजेच. ओके. आता थोडस मिक्स आहे, त्या नोट्स असल्यामुळे गडबड आहे. आता मी सांगेन तसं बघा, लक्षात ठेवा. सुरुवातीला वरती आपण वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय बघतोय? परकीय शक्ती बघतोय आपण. भारतावरती राज्य करण्यासाठी आलेल्या परकीय सत्ता कोणत्या होत्या त्या बघा. ते लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा की पुत्र डटके आडा आणि डॅड फसा. राईट साईडला दिसत तुम्हाला? ओके. पुत्र डटके आडा, डॅड फसा. मग त्याचं फुल फॉर्म कसं आहे? पुत्रचं काय आहे? पोर्तुगीज केलं आपण. डटके मध्ये ड ला काय केलं आपण? डच. आडामधलं अ ला
अंग्रेज. डॅड मध्ये डॅनिश, डॅडला आपण डॅनिश लक्षात घेणार आहे. फसामध्ये फल आहे फ्रान्स आणि स आहे स्पॅनिश, स्वीडिश म्हणतात. ओके, स्वीडिश. तर हा एक सिक्वेन्स तुम्हाला अनेक वेळा विचारून झालेला आहे, युपीएससीला पण झालेला आणि एमपीएससीला पण झालेला आहे. तो सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके. आता पोर्तुगीज कधी आले होते? 1498 ला. आणि सगळ्यात शेवटी येणारे कोण होते? स्वीडिश. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, पोर्तुगीज आणि स्वीडिश. आणि हा सिक्वेन्स. ओके. आणि डच आले होते 1596 ला. इंग्रज कधी आले बघा, आपल्यासाठी इंग्रज महत्वाचे आहेत. 1600च्या साली आले होते. त्याच्यानंतर डॅनिश आहेत 1612 ला आणि फ्रेंच आहेत 1664. तसं पाहायला गेलं तर स्वीडिशांचा काही विशेष आपल्याला रेफरन्स नाहीये. ते व्यापाराला आले आणि निघून गेले. सत्ता संघर्षामध्ये त्यांचा काही समावेश नव्हता. त्यामुळं आपण फ्रेंच महत्वाचं आहे. आणि आपण खूप वेळा हिस्ट्रीमध्ये पण बघतो की सगळ्यात शेवटी आले आणि सगळ्यात लवकर गेले, असं फ्रेंचांना आपण म्हणतो. ओके. फ्रेंच परकीय सत्तांमध्ये सगळ्यात शेवटी येणारे आणि लवकर जाणारे आहेत. त्यांचे वर्ष जरी लक्षात ठेवता आले तर ठेवा, ऍटलिस्ट पोर्तुगीज आणि इंग्रज आपल्याला लक्षात असले पाहिजेत, कारण पहिला आलेला आणि इंग्रजांशी आपला खूप जास्त जवळचा संबंध आहे म्हणून. ओके. आता आपण पुढे जाऊया कार्निटक युद्धांकडे. बघा, आता याच्या पुढे आपण युद्ध बघतोय. ओके. कार्निटक युद्ध कुणाचं होतं? इंग्रज आणि फ्रेंचांचं. ओके. याच्यामध्ये 3 युद्ध झालेली आहेत. ओके. युद्धांचं वर्ष ऑलमोस्ट म्हणजे अप्रॉक्सिमेटली तरी लक्षात ठेवा. पहिलं झालं 1746 ते 48, दुसरं झालं 49 ते 54 आणि तिसरं झालं 58 ते 63. ओके. कर्नाटकचं युद्ध संपलंय कधी? 63 ला, 1763 ला. आणि प्लासीचं युद्ध कधी झालंय? 64 ला. म्हणजे जसं कर्नाटक संपलं त्याच्या एका वर्षानंतर, बक्सार. ओके. बक्सार लक्षात देतो, वरती बक्सार करा. ओके. प्लासीऐवजी बक्सार करा. बक्सारचं युद्ध सुरू झाले 64 ला. म्हणजे कर्नाटक संपला. तुम्हाला असंही लक्षात राहील की बक्सार तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे हे 64, तर मग कर्नाटकचे युद्ध 1 वर्ष अलीकडे घ्या, 63 पर्यंत त्यांचं युद्ध झालेलं आहे. तर तुमच्या तेवढं लक्षात राहिलं काय हरकत नाही. ओके. आता याच्यामधले मुद्दे बघूया. आता बघा आपण कुठे झालं युद्ध? कर्नाटकच्या भूमीवरती. ओके. आणि 2 मुद्दे काय होते? हैदराबादचं राजकारण आणि मद्रासवरची सत्ता. 2 काय म्हणते? अच्छा, तसं आहे. बरं, असंही लक्षात बघा, इथं गडबड कशी झाली आहे. सुरुवात विचार केला आणि शेवटचा विचार केला तर दोन्ही सुद्धा तिथं आपल्याला कंपॅरिझन करता येईल. 58 ला सुरुवात आहे शेवटच्या कर्नाटक युद्धाची आणि 57 ला आपलं प्लासीचं युद्ध आहे. तेही तुमच्या लक्षात येण्यासाठी बेटर झालं. आणि संपलं कधी? 63 ला, म्हणजे बक्सारचा 1 वर्ष आधी. म्हणजे तुम्हाला युद्ध लक्षात राहायला काही हरकत येणार नाही. आलं लक्षात? आता बघा पुन्हा क्लिअर करतो. 1757 ला प्लासीचं युद्ध, त्याच्यानंतर 58 ला कर्नाटकचं शेवटचं युद्ध म्हणजे तिसऱ्या युद्धाची सुरुवात, आणि ते संपलं 63 ला. 63 ला म्हणजे बक्सारच्या युद्धाच्या 1 वर्ष आधी. ओके. आता इंग्रज आणि फ्रेंचांचं युद्ध जे कर्नाटक भूमीवरती झालं त्याच्यामध्ये 2 मुद्दे होते. एक होता हैदराबाद वरती कोण राज्य करणार आहे आणि दुसरं होतं मद्रास वरती कोण राज्य करणार आहे. तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड माहिती आहे. आता आपल्या या लेक्चरचा उद्देश डिटेलमध्ये जाण्याचा नाही, आता आपण जास्त फॅक्च्युअल बघतोय. वरवरती सांगायचं तर हे युद्ध कशी होती? त्यांच्या स्वतःच्या घराण्यातली युद्ध होती की राजा कोण होणार आहे आणि त्याला समर्थन कोण देणार आहे याच्यावरनं युद्ध झालं. एका बाजूला फ्रेंचांनी समर्थन दिलं आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांनी समर्थन दिलं. यातनं ही युद्ध झालेली होती. कुणाला कुणी समर्थन दिले आपण पुढे बघूया. ओके. ओव्हरऑल फक्त अंदाज लक्षात ठेवा की यांनी एंट्री कशी मारली, तर त्यांच्या घराण्यातल्या युद्धावरून त्यांनी एंट्री मारली होती. ओके. त्याला आपण यादवी युद्ध पण म्हणू शकतो. त्यांच्याच घराण्यातल्या युद्धात त्यांनी एंट्री मारून सत्ता काबीज केलेली होती. आता बघा पहिलं जे युद्ध आहे आपलं कधीच 46 ते 48च्या बाबतीत बघा. 1740 मध्ये ऑस्ट्रियावरती कोण राज्य करेल याच्यावरनं युद्ध सुरू झालं होतं, फ्रेंच आणि इंग्रज. आता हा काळ तुमच्या लक्षात येतो ना. या काळामध्ये ह्या 2 सत्ता खूप पॉवरफुल होत्या ऑल ओव्हर वर्ल्ड. ब्रिटिश आणि फ्रेंच यांना सगळीकडे सत्ता काबीज करायची होती. त्यामुळं ते जगभर भांडत होतं. मग त्या जगातल्या भांडणांचा इम्पॅक्ट भारतावरती पण पडलेला होता. ओके. कर्नाटक युद्धावरती पण त्याचा परिणाम आहे. ओके. आता बघा याच्यामध्ये ऑस्ट्रियाच्या युद्धाचं रिफ्लेक्शन हे भारतात झालं. आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो की पहिलं युद्ध म्हणजे काय किंवा कशाचं रिफ्लेक्शन आहे, तर ऑस्ट्रियाच्या युद्धाचं रिफ्लेक्शन इतकं आपल्याला माहिती पाहिजे. तो स्टेटमेंटमध्ये ऑस्ट्रिया ऐवजी वेगळे काही पण देश टाकेल, पण आपल्याला ते ऑस्ट्रिया लक्षात असलं पाहिजे. ओके. बघा या युद्धांचं मूळ कारण काय आलेलं? राजकीय महत्वाकांक्षा. ओके. आता फ्रेंच बघा, फ्रेंचांच्या खाली मी काय लिहिले?
पॉंडिचेरी आणि चंद्रनगर त्यांच्या सत्तेखाली असणारे हे प्रदेश होते, पॉंडिचेरी आणि चंद्रनगर. आणि इंग्रज मात्र कुठे होते? मद्रासवरती राज्य करत होते. आणि फ्रेंचांचा त्यावेळचा गव्हर्नर कोण आहे? दुप्ले. आणि ब्रिटिशांचा मद्रासवरचा गव्हर्नर आहे मोर्से. आता त्याच्या म्हणजे तत्कालीन कारण तुम्हाला कळालं. तत्कालीन कारण आहे ऑस्ट्रियातली सत्ता आणि मूळ कारण आहे राजकीय महत्वाकांक्षा. म्हणजे कर्नाटक युद्धाचे मूळ कारण राजकीय महत्वाकांक्षा भारतीयांचीच. आणि तत्कालीन कारण ऑस्ट्रेलियाचं युद्धाचं एक्सटेन्शन त्याला आपण म्हटलं तरी हरकत नाही. आता याच्यामध्ये बघा डुप्लेच्या खाली काय लिहिलंय? डुप्लेने काय केलं? मद्रासवरती अटक केलं. का अटक केलंय? हे अटॅक एकमेकांवरती करणं हे ऑस्ट्रेलियाच्या युद्धाचा भाग होता. एकमेकांचं राज्य काबिस्ताना करायचं होतं. त्यामुळं दुप्लेनं मद्रासवरती अटॅक केलेला होता. आणि त्यावेळेस मद्रासवरती राजा कोण होता? अनरुद्दीन. अनरुद्दीन काय सांगतो? मद्रास माझ्या राज्यात आहे, माझ्या जमिनीवरती युद्ध करायचं नाही. आणि त्याला डुप्ले सांगतो मद्रास जिंकून मी तुलाच देणार आहे. पण डुप्लेनं मद्रास जिंकून देण्यास त्याला विरोध केला होता, त्यांनी त्याला दिलेला नाही. आणि इथून मुख्य कारण झालं युद्धाला सुरुवात व्हायला. आलं लक्षात तुम्हाला? दुप्लेनं सुरुवात केली आणि त्याने अनरुद्दीनला काइंड ऑफ धोका दिला, त्याच्यामुळे या गोष्टी पुढे सुरुवात झाल्या. आता त्याच्यामध्ये बघा, अनरुद्दीननं महफूज खानला पाठवलं डुप्लेच्या विरोधात. आणि डुप्लेकडून कोण होता? कॅप्टन पॅराडाईज. या दोघांच्या युद्धामध्ये खानाचा म्हणजे महफूज खानाचा पराजय झालेला होता. हे पहिलं युद्ध आपण इथपर्यंत संपवू शकतो की आणि ऍक्च्युअली कोणामध्ये झालं? अनरुद्दीन आणि डुप्ले. हे तर लक्षात तुम्हाला? आणि हे जे आहे असं आपण जवळपास 6 ते 7 सत्ताधीशांची भांडण करण्याचा इतिहास बघणार आहोत आणि ते लक्षात ठेवणार आहोत. आणि थोडंसं किचकट आहे. आणि या टॉपिक वरती 2 प्रश्न तुम्हाला हमखास येतात. एक सुदैव आहे की याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा जो असतो तो तैनाती फौजा आणि खालसा धोरणावरती असतो, आणि एक असतं या सत्तेचा संघर्ष. त्या एका मार्कासाठी आपल्याला हा संघर्ष करायचा आहे. बट आता आपल्याला ऑप्शन नाही, करायचा आहे. तर ह्याला तुम्ही अजून नीट व्यवस्थित तुमच्या पद्धतीने लिहिलात तरी हरकत नाही. आता पुढचं हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं 48 युरोपामध्ये 1748 मध्ये एक्स ला शापेल नावाचा तह झाला. एक्स ला शापेल यानं काय झालं? युद्ध थांबवलं, वसाहती एकमेकांना परत केल्या. म्हणजे भारताचा विचार केला तर इंग्रजांना मद्रास परत मिळालं आणि फ्रेंचांना बाहेरचं अमेरिकेतलं लुईसबर्ग नावाचं जे फ्रेंचांनी जिंकलं होतं ते पूर्ण त्यांना परत मिळालेलं आहे. आलं लक्षात तुमच्या ओव्हरऑल? लक्षात काय ठेवायचं? पहिलं युद्धाची सुरुवात 46 संपलं 48 ला. दोघांमध्ये युद्ध होतं. कोण? डुप्ले आणि अनरुद्दीन. डुप्लेकडनं लढणारा कोण होता? कॅप्टन पॅराडाईज होता. आणि अनरुद्दीन लढणारा कोण होता? महफूज खान होता. महफूज खानचा इथं पराभव झालेला होता. आणि युद्धाचं कारण काय होतं? डुप्लेचा मद्रासवरती झालेला अटॅक किंवा त्याने केलेला अटॅक. आणि हे युद्ध संपलं कधी? एक्स ला शापेल 1748च्या तहाने संपलेलं आहे. पहिलं युद्ध आपल्या इथं संपतंय. आता आपण दुसऱ्या युद्धाकडे जाऊया. बघा, दुसऱ्या युद्धामध्ये आहे ना हैदराबाद आणि कर्नाटकची सत्ता संघर्ष जास्त पिक्चर मध्ये येतोय. आता हैदराबाद मध्ये कोण सत्तेवरती आहे? निजामुल मुल्क सत्तेवरती आहे. असफ जहा घराणं होतं तिथं. असफ जहा घराण्याचा मुलगा कोण आहे? बघा, नासिर जंग. आणि असफ शहाचा भाचा आहे मुझफ्फर जंग. या दोघांचं एकमेकांसमोर सत्ता संघर्ष चालू होता. नासिर जंग आणि मुझफ्फर जंग आपल्याला इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हैदराबाद. कर्नाटकला या. कर्नाटकमध्ये दोस्त अली सत्तेवरती होता. तो गेल्यानंतर त्याचा मुलगा आहे अनरुद्दीन आणि जावई आहे चंदा साहब. या दोघांमध्ये फाईट झाली. आता आपल्याला ही 4 नावं फक्त लक्षात ठेवायची आहेत. नासिर जंग आणि मुझफ्फर जंग. कुठले आहेत ते? हैदराबादचे. आणि या बाजूला कोण आहेत? अनरुद्दीन आणि चंदा साहेब. हे कर्नाटकच्या सत्तेसाठी भांडत आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा, इंग्रजांचं समर्थन कुणाला आहे? ॲरो दाखवलाय मी. नासिर जंगला आणि अनरुद्दीन. आणि जे दोघं राहिले त्यांना समर्थन असणार आहे फ्रेंचांचं. साईडला लिहून पण ठेवलं बघा, इंग्रज NA आणि फ्रेंच MC. इतकं फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या शॉर्ट फॉर्म वरनं पण लक्षात राहील. तर पुढे बघा आपल्याला काय झालं. डुप्लेचा सपोर्ट, डुप्लेने सपोर्ट केला होता. आता कुणाला सपोर्ट केला ते खालच्या बाजूला बघा. एक आहे बुसी. असे वेगवेगळे कॅरेक्टर इथे येणार आहेत.
आता बुसी कोण आहे? या अधिकाऱ्याला हैदराबादमध्ये सैन्यासह अपॉइंट केले म्हणून डुप्ले तैनाती फौजेचा जनक आहे. ही एक वेगळी कॉन्सेप्ट लक्षात घ्या पुन्हा. ओके, सगळ्यात सुरुवातीला तैनाती फौज कुणी सुरुवात केली तर डुप्लेनं. जर ऑप्शन मध्ये तुम्हाला आलं तर कुणी सुरुवात केली तर डुप्लेच लिहायचं. इन जनरल कोण आहे? त्याचा फादर कोणाला म्हणतो आपण? कारण त्याने त्याला इव्हॉल्व्ह केलं, डेव्हलप केलं वेलेस्लीनं, पण सुरुवात केली आहे डुप्लेनं. आणि त्या तैनाती फौजेचा बॉस कोण होता? बुसी. त्याला बुसी म्हणा, बस्सी म्हणा, वॉटर म्हणा, काही नाव आहे तिचं. ओके, त्याच्यानंतर खाली डुप्लेनं अनरुद्दीनची हत्या केली. या युद्धामध्ये, हे जे युद्ध सुरू होतं त्याच्यामध्ये डुप्लेकडून म्हणजे फ्रेंचांकडून अनरुद्दीनची हत्या झाली आणि त्याचा मुलगा मोहम्मद अली नंतर फाईट मध्ये होता. ओके, मोहम्मद अली इंग्रजांना मदत मागितली. मोहम्मद अलीने त्यावेळेस इंग्रजांना मदत मागितली आणि त्यावेळेस इंग्रजांकडून कोण लढत होता? रॉबर्ट क्लाइव्ह किंवा त्यांचा गव्हर्नर म्हणा रॉबर्ट क्लाइव्ह होता. आणि रॉबर्टने काय केलं तेव्हा? आर्काटच्या किल्ल्याला वेढा घातलेला होता आणि तिथूनच रॉबर्टचा उदय झाला. ओके, हे तुम्हाला युद्ध माहिती आहे ना, की त्यांनी जेव्हा मोहम्मद अलीच्या मागे हे फ्रेंच होते. आता मोहम्मद अलीला मदत पाहिजे होती, ती ऑफकोर्स कुणाची मागणार आहेत? ब्रिटिशांची मागणार आहेत. तिथे कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह तेव्हा गव्हर्नर नव्हता, एक साधा सिंपल सेनापती होता. ओके, त्याला हा चान्स मिळाला होता की इथं तुला त्याला वाचवायचे. तर त्याने काय केलं होतं? आर्काटचा किल्ल्यावरती कोण होते? सगळे फ्रेंच गव्हर्नर किंवा मोठे जे सैनिक होते त्यांची फॅमिली तिकडे होती त्या आर्काटच्या किल्ल्यावरती. ओके, आणि त्या किल्ल्याला रॉबर्टनं काय केलं? वेढा घातलेला होता. ओके, आणि महत्वाचीच व्यक्ती म्हणजे खूप साऱ्या व्यक्ती त्या किल्ल्यात अडकलेल्या होत्या. त्यामुळे त्यावेळेस फ्रेंचांना तिथून माघार घ्यावी लागली होती. फ्रेंच त्या वेड्यामुळे माघार घेतली होती आणि तिथून हे युद्ध ते हारले होते. आणि इतकं चातुर्य दाखवल्यामुळे रॉबर्टला तिथून डायरेक्टली वरच्या पदावरती आणण्यात आलं होतं आणि तो व्हाईसरॉय पर्यंत पोहोचला होता. तर आर्काटचा किल्ला फक्त लक्षात ठेवायचा, वेढा गाठल्यामुळे तो वरती आला होता रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, त्याच्यानंतर त्रिचिनापल्लीला ते युद्ध चालू होतं आणि एका साईडला काय होतं? आर्काटच्या किल्ल्यावरती वेढा होता आणि त्या वेड्यामुळे यांना माघार घ्यावी लागली आणि त्रिचिनापल्ली येथे फ्रेंच हारले होते. फ्रेंच हारल्यामुळे असं म्हटलं जातं की डुप्लेला माघारी बोलवलं गेलं. डुप्लेला म्हणले की आता तुझं तिथं काही काम नाहीये तर तुम्ही परत या. आणि कोण आहे हा खालचा? गोदेहू. लक्षात ठेवा, गोदेहू नवीन गव्हर्नर म्हणून इथे फ्रेंचांचा नवीन गव्हर्नर म्हणून आला. ओके, येतं लक्षात तुम्हाला? आता बघा, सी पॉइंट जो आपला आहे, सेकंड कार्नेटिकचा परिणाम काय काय आहे? डुप्लेचे राजकारण संपले आणि क्लाइव्हचा उदय झाला. ओके, प्रश्न असा येऊ शकतो की हे कुठल्या युद्धानंतर झालं? दुसऱ्या युद्धानंतर झालंय. करेक्ट आहे. ओके, ऑप्शन पहिला, दुसरा, तिसरा येऊ शकतं. डुप्लेचं राजकारण संपलं, डुप्ले भारतातून गेला. ओके, आणि रॉबर्ट क्लाइव्हचा उदय झाला. ओके, हे सेकंड युद्धानंतर झालेलं आहे. कशामुळं? आर्काटचा किल्ल्याचा वेढा. आर्काटच्या किल्ल्याच्या वेढ्यामुळं त्याला नंतर पुढची जबाबदारी मिळाली, ती प्लासीची जबाबदारी, आणि तरी तो त्यांनी जिंकला. ओके, आणि त्यानंतर तर तो इथला भारतातला सगळ्यात पॉवरफुल ब्रिटिश ठरला होता, रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह वरती नंतर त्याच्या इंग्रजांच्या म्हणजे इथून जेव्हा निघून गेला त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्याच्यावरती पण केस होती आणि त्याच्यात त्याला तो खूप त्रास पण झाला होता ना, कारण तो त्याच्या नवाबांची लाईफ जगत होता. ओके, आणि त्यातले खूप सारे ब्रिटिशांना तिथे गेल्यानंतर त्रास झाला. एक तर आपले गव्हर्नर होते, इथून गेल्यानंतर तिथं फाशी घ्यावी लागली, इतका त्यांना तिकडे त्रास झाला होता. त्यांनी स्वतः तिथं सुसाईड केलेलं होतं. ओके, ते गव्हर्नर बघताना आपल्या लक्षात येईल. तर रॉबर्ट क्लाइव्हला त्रास होण्याचं कारण होतं की तो सरदार घराण्यातला नव्हता. त्याने तो आरोप पण केला होता की मी सरदार घराण्यातला नाही म्हणून तुम्ही मला इथे इतका त्रास देताय. जर मी सरदार म्हणजे आपण व्हॉइसरॉय हे शब्द जो आहे ते कुठून आलेलं आहे? तशी तिथे जमात आहे. किंवा आपण वेगवेगळी नावं सुद्धा बघतो बघा, आपण सरदार, सरसेनापती असं आपल्याकडे जी काही पद्धत आहे तसंच त्यांच्याकडे पण ती पद्धत आहे. तिथं पण त्यांचे काही घराणं डॉमिनंट होते. ते आधी हे सगळे मिळून चालवायचे, म्हणजे या मोठ्या मोठ्या लोकांचं एक पार्लमेंट असायचं, नंतर त्यांच्याकडे लोकशाही आली. ओके, बट हा बिचारा रॉबर्ट क्लाइव्ह, बिचारा म्हणता येणार नाही या बाबतीत, बिचारा तो फक्त इतका श्रीमंत किंवा वरच्या घराण्यातला नव्हता. त्याला ब्ल्यू ब्लड म्हणतात, ब्रिटनमध्ये त्याला ब्ल्यू ब्लड म्हणतात. तर त्या फॅमिलीतला नसल्यामुळे त्याला त्रास झाला होता. त्यांनी ते बोलून पण दाखवलं होतं की त्यामुळे तुम्ही मला त्रास देता वगैरे. तो एक वेगळा इंटरेस्टिंग विषय आहे, ते तुम्ही नंतर अभ्यासू शकता. आता पुढचा आपला आहे तह. आता हे दुसरं युद्ध कधी संपलं? 1754चा पॉंडिचेरीच्या तहाने ते संपलं. भारतीय आंतरिक संघर्षात आपण भाग घ्यायचा नाही असं ठरलं. हे झालं पॉंडिचेरीचा तह. पहिला ऍक्सलास चापेल आणि दुसरा पॉंडिचेरी, हे दोन लक्षात घ्या. तिसऱ्या युद्धाकडे आपण जाऊया. तिसरं युद्ध आपलं आहे 1758 पासून ते 63. ओके,
याच्यामध्ये बघा हे याला काय म्हणतो आपण, एक्सटेन्शन ऑफ सप्तवार्षिक युद्ध, जे यांचंच युरोपात चालू होतं. पहिलं सुद्धा एक्सटेन्शन आहे, दुसरं पण एक्सटेन्शनच आहे. ओके, आता याच्यामध्ये इंग्रज वर्सेस फ्रेंच ऑफकोर्स असणार आहेत. ओके, आता इंग्रजांच्या बाजूने बघा बंगाल, कर्नाटक, हैदराबाद यांची ताकद आता इंग्रजांबरोबर होती. बंगालमध्ये त्यांचे 1757 युद्ध झाला होता, प्लासी जिंकलेले होते, बरोबर आहे. त्यामुळे बंगाल पण त्यांची थोडीफार ताकद त्यांच्याबरोबर होती. कर्नाटक पण त्यांच्याबरोबर होतं, कारण त्यांनी तिथं त्या राजाला मारलेलं होतं. त्याच्यानंतर हैदराबादची सुद्धा त्यांच्याकडे ताकद होती, म्हणजे एक अलायन्स त्यांच्याबरोबर होती. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली फ्रेंचांच्या कम्पॅरेटिव्हली इंग्रज ताकदवार होते इथे. आता फ्रेंचांचा गव्हर्नर कोण आहे, काउंट दी लिली. आता 3 गव्हर्नर आतापर्यंत आपण बघितले फ्रेंचांचे. कुठले कुठले बघितले, पहिला कोण होता आपला डुप्ले, त्याच्यानंतर कोणाला गोदेववाला, आणि हा तिसरा काउंट दी लिली. ओके, एप्रिल 57 ला तो आला होता आणि जून 57 ला प्लासीची लढाई झाली. हे का लिहिलंय, फ्रेंचांचा गव्हर्नर त्या काळी कोण होता हा प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे म्हणून. ओके, प्लासीच्या लढाईच्या वेळेस फ्रेंच गव्हर्नर कोण, तर काउंट दी लिली होता. ओके, इंग्रजांना हरवण्याचा इरादा घेऊनच तो आला होता, आणि आल्याला त्यांनी काय केलं, मद्रासवरती हल्ला केला किंवा प्लॅन केला होता. आणि बसीला हैदराबाद सोडून मद्रासला त्यांनी बोलवलं. त्यांनी मद्रासवरती अटॅक का चाललाय, त्यांची सत्ता मद्रासवरतीच होती ब्रिटिशांची. डुप्लेने पण अटॅक मद्रासवरतीच केला होता. याने सुद्धा प्लॅन तोच केला की मद्रासवरती का एकदा आपण अटॅक केला आणि मद्रास मिळवलं की इंग्रज संपले, असं फ्रेंचांना वाटत असतं. मग याने सुद्धा बसूला बोलवलं हैदराबाद वरून आणि दोघांनी मिळून अटॅक केला, आणि यात गडबड काय झाली, हैदराबादवरचा त्यांचा कंट्रोल सुटला. ओके, कारण तिथं असणार एक ऑफिसर तुम्ही इकडे बोलवून घेतलेला आहे. एक ऑफिसर म्हणजे तिथलं सैन्य बरं का, एक ऑफिसर समजू नका असं. ओके, त्याच्या पुढे झालं आपलं वांदिवास युद्ध. ओके, कधीच आहे, 1760 ला. ओके, पुन्हा कुणामध्ये झाले, एका बाजूला आहे आयरकूट आणि दुसऱ्या बाजूला आहे काउंट दी लिली. ओके, आता या आयरकूटचा सेनापती कुक पण आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला आला की वांदिवॉसचं युद्ध कोणामध्ये झालं, कुक वर्सेस काउंट दी लिली पण येऊ शकतं, किंवा आयरकूट वर्सेस काउंट दी लिली पण येऊ शकतं. दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, फ्रेंचांचा इथं पराभूत झाला आणि काउंट दी लिलीकडनं सेनापती कोण होता, बोसी. म्हणजे इथं बोसी पण येऊ शकतो, कुक वर्सेस बोसी पण येऊ शकतो. ही सगळी नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. अशी नावं देऊन हे कोणतं युद्ध आहे असं सुद्धा विचारलं जाईल, तर तसं उलट सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. वांदिवसचं युद्ध आहे. कुठल्या युद्धाचा भाग आहे, तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा हा भाग आहे. याच्यातून पुढे झाला पॅरिसचा तह 1760 ला. फ्रेंचांना पॉंडिचेरी माही येथे सत्ता राहणार. फ्रेंचांची सत्ता कुठे राहणार आहे, पॉंडिचेरी आणि माहीच्या इथे. आणि इंग्रजांच्या भागात फ्रेंचांनी दखल द्यायची नाही असं इथं ठरवण्यात आलं. म्हणजे फ्रेंचांना लिमिटेड केलं पॉंडिचेरी आणि माहीपर्यंत, इतर ठिकाणी आम्ही असणार इथं हे ठरवण्यात आलं होतं. ओके, हे जे सप्तवार्षिक युद्ध संपलं पॅरिसच्या त्यानुसार, तसंच आपल्या इथलं कर्नाटकचं तिसरं युद्ध सुद्धा संपलं होतं 1760 ला. मग आता लक्षात ठेवायचं 3 युद्धाचे 3 तह लक्षात ठेवा फक्त. ओके, तह विचारतील आणि युद्ध जोडायला तुम्हाला सांगतील. एक्स ला शॅपेल झालं, दुसरं कुठलं होतं पॉंडिचेरी, आणि तिसरा आहे पॅरिसचा तह. ओके, आणि वर्ष सुद्धा लक्षात घ्या. ओके, आता एक थोडक्यात इन शॉर्ट बघा इथे. आता जर आपण जे युद्ध बघितले ते इन शॉर्ट मध्ये एका पेज मध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. कर्नाटकचं युद्धच आहेत, पहिलंच युद्ध आहे 46 ते 48चं. कारण काय आहे, ऑस्ट्रेलियातील वारसा युद्धाचा विस्तार आहे. लढाई सेंट टोम, मागाच्या पॉईंटला तुम्हाला तो सापडत नव्हता, इथे आहे सेंट टोमे, इथे लढाई झाली आणि तह झाला एक्सला शॅपेल. ओके, फॅक्च्युअल डेटा जो लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये ए पॉईंट काय आहे, इंग्रजांच्या बॉर्नेटने फ्रेंचांची जहाजे पकडली होती सुरुवातीला. फ्रेंच पॉंडिचेरी गव्हर्नर डुप्ले आणि मॉरिसचा गव्हर्नर बोर्दो यांनी मद्रास जिंकले होते किंवा मद्रासवरती अटॅक केला, असंही लक्षात ठेवा. जिंकले हा चुकीचा शब्द आहे, मद्रासवरती अटॅक केला होता. त्याच्यानंतर अनरुद्दीन पिक्चर मध्ये येतो, कर्नाटकचा नवाब आहे. इंग्रज आणि फ्रेंच दोघांना माझ्या जमिनीवरती लढू नका असा त्यांनी आदेश दिला, पण डुप्लेने सांगितलं की आम्ही तुला लढून ते पुन्हा देऊ. त्यावेळेस लढाई झाली होती ती सेंट टोपेची लढाई झाली होती, हे लक्षात ठेवा. सेंट टोपे वरती लिहिलंय आपण बघा. ओके, आणि मीन वाईल तिकडचं युद्ध संपलं आणि एक्सला शॅपेलचा तह झाला. ओके, जे मुद्दे लक्षात ठेवायचे तेवढेच पॉईंट्स आपण रिपीट केलेले आहेत. दुसरं युद्ध काय होतं, भारतातील वारसा युद्ध होतं. ओके, आणि तिसरं काय होतं आपलं सप्तवार्षिक युद्धाचं एक्सटेन्शन होतं. ओके, तर याच्यामध्ये वारसदार कोण याच्यावरनं वाद झाला होता, कर्नाटकची गादी आणि हैदराबादची गादी. अनरुद्दीन वर्सेस चंदासाहेब झाले कर्नाटकला,
नासिर जंग वर्सेस मुझफ्फर जंग झाले हैदराबादला. ओके. आणि त्याच्या ठिकाणी दुसऱ्या युद्धात अनेक ठिकाणी लढाई झाल्या बघा. लढाई कुठे आहे? अंबर, वलुवर, त्रिचिनापल्ली आणि आर्काट. सगळ्यात शेवटचं कुठलं आहे? आर्काटचं. तर असाही प्रश्न येऊ शकतो की दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कोणकोणत्या ठिकाणी लढाई झाल्या होत्या. तर हे 4 ठिकाणी तुम्हाला लक्षात असलं पाहिजेत. अंबर, वलुवर, त्रिचिनापल्ली आणि आर्काट. ओके. आणि तह कुठला आहे? पॉंडिचेरीचा तह झालेला आहे. ओके. आता हे कर्नाटकच्या युद्धाचं तुम्हाला बऱ्यापैकी अडचणच आहे ती. तर तुम्ही फक्त एक काम करा, आता तुमच्या नोट्स काढत असताना 4 पॉइंट्स जसे रखाने काढा, तुम्ही कॉलम्स तयार करा. त्याच्यात एका साईडला तुम्ही लिहिणार की युद्ध, कुणाकुणाचं युद्ध आहे, कर्नाटक युद्ध, त्यात 1, 2, 3 तुम्ही पार्ट करणार आहात. ओके. आणि त्याच्यानंतरच्या कॉलम मध्ये लिहायचं वर्ष. वर्षानंतर तुम्ही द्या लढाईचं स्थळ कुठं झालेलं आहे. त्याच्यानंतर एक कॉलम तुमचा पर्सनॅलिटीचा असेल, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पर्सनॅलिटी होत्या, म्हणजे कोणाकोणामध्ये युद्ध झालं. आणि त्याच्यानंतर तह. एवढा कॉलम तुमचा एका पेज मध्ये सगळं बसलं पाहिजे. सगळे युद्ध एका पेज मध्ये बसतात आरामात. ओके. असं चार्ट बनवून घ्या. उद्या मला दाखवा तुम्ही, म्हणजे बरोबर होतं की नाही आपण बघूया. कारण माझा एक असं वाटतं की आपण हे 350-400 पेजेस जे आपण बघू, तुम्ही ते 50 पेजेस बसवा. 50 पेजेस मध्ये सगळं बसलं पाहिजे तुमचं. आणि बसतं तुम्ही जर शॉर्ट नोट्स काढल्यात तर. आणि त्याच्यात तुमच्या रिव्हिजन 50 पेज करला 2 तास. 2 तासात तुमचे एक आरामात रिव्हिजन करू शकते. ओके. आता आपण बघा, हा वरचा पॉइंट जो आहे ना, तो ब्रिटिश भारतात कधी आले आणि त्यांनी काय काय केलं याच्याबद्दल थोडा बहुत, म्हणजे हे PYQ वरून काढलेलं आहे, तितकं लक्षात घ्या फक्त. बघा, 1600 मध्ये ब्रिटिश आले, आपण ते बघितले. ओके. 1608 मध्ये फर्स्ट ब्रिटिश व्यापारी जहाज भारतात आले होते, हे एक लक्षात घ्या. 1608 ला. ओके. आणि व्यापाराचे अधिकार, परवानगी त्यांना जहांगीरनं दिली होती, हे एक मुद्दा लक्षात ठेवायचा. ओके. त्याच्यानंतर त्यांच्या फॅक्टरीज वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाल्या होत्या. आता त्या फॅक्टरीज बघा, सगळ्यात पहिली कुठली एवढंच लक्षात ठेवा, M फॉर मछलीपट्टणम, ही त्यांची सगळ्यात पहिली फॅक्टरी आहे. ओके. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? कलकत्ता. कलकत्ता लक्षात ठेवा. जनरली आपल्याला वाटतं की कलकत्त्यावरती, बंगालवरती त्यांनी राज्य केल्यामुळे त्यांचं पहिलं असेल, बट ते सगळ्यात शेवटचं आहे कलकत्ता. ओके. आणि कलकत्ताच्या आधी कोण आहे? मुंबई. इतकं लक्षात ठेवलं तरी बास झालं. सगळा सिक्वेन्स लक्षात ठेवू नका. पहिलं मछलीपट्टणम, सगळ्यात शेवटी कलकत्ता, आणि त्याच्या वरती म्हणजे सेकंड लास्ट आपण मुंबईला म्हणूया. ओके. 1707 ला बघा, तर पुढे आपण जातोय. असा एक प्रश्न मला आला होता वाटतं की 1639 नंतर त्यांनी स्थापन केलेल्या वखारी काय? मला वाटतं आत्ताच्या प्रिलिमला प्रश्न होता तो. ओके. तर त्याच्या अँगलला सुद्धा हा आता आपण फॅक्टरीज म्हणजे वखारी, बरं का, फॅक्टरीज लक्षात ठेवा. 1707 ला औरंगजेबाचं निधन झालं होतं. ओके. आणि 1717 ला फर्रुख शियर हा आजारी पडल्यानंतर हॅम्लिंटन नावाचा डॉक्टर आला, त्यांनी त्याला मदत केली किंवा वाचवलं असं म्हणा. त्याच्या बदल्यात त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला दस्तक मिळालेली होती. दस्तक म्हणजे काय? स्वतः चलन छापा, तुमची तटबंदी निर्माण करा तुमच्या वखारीच्या भोवती, आणि करमुक्त व्यापार करा. ओके. इथून त्यांचा साम्राज्य विस्ताराला सुरुवात झाली होती. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तर ईस्ट इंडिया कंपनीला दस्तक फर्रुख शियरच्या काळात मिळाली. कारण होतं हॅम्लिंटन साहेब, त्यांनी ट्रीटमेंट केलं राजघराण्यातल्या एका स्त्रीची, त्याच्यावरती खुश होऊन त्यांना दस्तक मिळाली होती. आणि दस्तक मध्ये काय काय होतं, तर हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचं. स्वतःचं चलन छापणं. स्वतःचं चलन छापण्याला अर्थ काय आहे, म्हणजे तुम्ही काइंड ऑफ वेगळे राजे झालात, तुमचं एक वेगळं शासन सुरू झालं. ओके. आणि तटबंदी, तुमच्या म्हणजे तटबंदी मानणं म्हणजे काय, तुम्ही तुमचं टेरिटरी डिफाईन करताय. ओके. आणि त्याच्यानंतर कर मुक्त व्यापार एक त्यांना होता. या तिन्ही गोष्टी दस्तकमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. याच्यानंतर आता आपण बंगालकडे जाऊया. बंगालचा पहिला राजा कोण आहे बघा? मुर्शिद कुली खान. ओके. ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट त्याने रद्द केली होती. असाही प्रश्न होता की कोणी रद्द केली होती. मला वाटतं की मागच्या मेन्सला होता, 2022च्या मेन्सला होता. तर 22 की 21च्या मेन्सला होता. तर कुणी रद्द केली होती? तर मुर्शिद कुली खान याने त्यांची ही ईस्ट इंडिया कंपनीची सूट रद्द केली होती. याच्यानंतर अनेक राजे होऊन गेले. त्याच्यामध्ये 4था राजा त्यांचा कोण आहे? अलीवर्दी खान. आणि त्या अलीवर्दी खान नंतर सिराज गादीवरती बसलेला आहे. सिराज उद्दौला जे आपण त्याला म्हणतो, तो गादीवरती आलेला आहे. आणि त्याचा काळ आहे 1756चा. आणि तो कितवा राजा आहे? 5वा राजा आहे. बंगालचा 5वा राजा होता. ओके. याच्या विरोधात त्याच्याच इथले 2 कॅरेक्टर होते. एक आहे घसिटी बेगम, त्याची सावत्र आई, आणि दुसरा आहे त्या घसिटी बेगमचा मुलगा शौकत जंग. ओके. यांच्या आपसातच त्याची युद्ध सुरू होती. ओके. आता याच्याबद्दल बघा,
विश्वासू अधिकारी लिहिलंय, विश्वास त्याचा एक अधिकारी होता, त्याचं नाव आहे राय दुर्लभ. आणि दुसरा बघा इथं लेफ्ट साइडला अमीरचंद आणि जगत सेठ. तर ही वेगवेगळी नावं आपल्याला लक्षात काय ठेवायची, आपल्याला फक्त एक अंदाज आला एक्झाम नंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचावं म्हणून, बाकी काही नाही. के राय दुर्लभ, अमीरचंद, जगत सेठ एवढी सगळी नावं लक्षात ठेवा. सिराजच्या ते अवतीभोवती फिरत आहेत. याच्यामध्ये कसीम बाजारच्या वखारवरती सिराजने हल्ला केला होता, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता हे डिस्कस करत असताना आपण बॅकग्राऊंड डिस्कस करत नाही. मी असं अज्युम करते की तुम्हाला याच्यातला बॅकग्राऊंड माहिती आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण हे डिस्कस करणार नाही, तुमचं कन्फ्युजन येतो होणार आहे. कधी कधी असं वाटू शकतं की काय होत आहे, जसं ओपन हायमर बघताना वाटतं तसं. ओके, आपण कधी मागे जातो कधी पुढे येतो, ही गडबड होणार आहे. तर कसीम बाजार वखारवरती सिराजचा हल्ला झाला होता. हा मुद्दा लिहिण्याचं कारण एवढंच आहे, त्याला ब्लॅक होल ट्रॅजेडी ब्रिटिशांकडनं म्हटलं गेलं. कारण काय झालं होतं, त्याने 10x10च्या खोलीमध्ये 146 गोऱ्यांना डांबलं होतं. त्यांच्यावरती त्याने कसीम बाजारावरती अटॅक केला, कारण त्याने सांगितलं होतं की माझ्या इथे तुम्ही, माझ्या हद्दीमध्ये अशा काही गोष्टी करायच्या नाहीत, माझ्या हद्दीमध्ये तुम्ही तुमचे फोर्ट, वखारी, तटबंदी बांधायची नाही. त्याला न जुबंद त्याने हे बांधलेलं होतं, म्हणून सिराजनं अटॅक केला होता. आणि त्याच्यात जे काही ब्रिटिश सापडले होते त्याच्यातले 146 ब्रिटिशांना त्याने डांबून ठेवलं 10x10 रूम मध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. 10x10 रूम मध्ये डांबून ठेवल्यानंतर 123 गुदमरून मेले होते. त्यामुळं ते म्हणतात की हे ब्लॅक होल ट्रॅजेडी आहे, त्याचा बदला म्हणून आम्ही अटॅक केला. तर त्यांना काहीतरी कारण हवं होतं, त्यांनी हे कारण समोर केलं असं आपले इंडियन हिस्टोरियन म्हणतात. याच्यामध्ये आता ब्रिटिशांच्या आधी बघा, थोडासा आपण बॅकग्राऊंड बघायला गेलो तर आपण मगाशी बघितलेलं फ्रेंच आणि इंग्रजांचं युद्ध आपण बघितलेलं होतं ना. आणि याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हळूहळू काय होत होते, ब्रिटिश पॉवरफुल होत होते. ते कर्नाटक मधून त्यांना पॉवर आली होती, त्यामुळे खालचं ब्रॅकेट आपल्याला तेवढंच सांगतो की त्यांना तिथे पॉवर मिळालेली होती. तर आपण पुढे जाऊया. कसीम बाजारच्या घटनेकडे चला बघा. इंग्रजांचे प्रत्युत्तर कसीम बाजारच्या घटनेनंतर काय आलं. वॉटसन आणि क्लाइव्हनं हुबळीवरती हल्ला केला आणि लुटली, आणि लढाई ती अनिर्णित राहिली. आपण जो अभ्यासात करतो तेवढ्याच लढाई नाही, खूप साऱ्या लढाई झालेल्या आहेत. त्याच्यातली आता हुबळीवरची लढाई सुद्धा लक्षात ठेवा. आणि हुबळीवरती अटॅक वॉटसन आणि क्लाइव्हनं केला होता, आणि तो कसाचा रिझल्ट होता, कसीम बाजारचा घटनेचा रिझल्ट होता. आता मी तुमच्यावरती अटॅक केला, तुम्ही आमच्यावरती अटॅक केला, याच गोष्टी पुढे जाण्याच्या आधी आपण तह केला पाहिजे. त्यामुळे आपला झालाय अलीनगरचा तह. अलीनगरचा तह कुणामध्ये झाला, असा साधा सिंपल प्रश्न येऊ शकतो. तो झाला सिराज वर्सेस क्लाइव्ह मध्ये, या दोघांमध्ये झाला होता. अलीनगर काय आहे, कलकत्त्याचं आधीचं नाव आहे अलीनगर. ओके, आता याच्यामध्ये बघा अलीनगर तहाच्या अटी काय आहेत बघा. अटी बघा, इंग्रजांना व्यापाराच्या पूर्वीच्या सवलती द्यायच्या, फोर्ट विल्यम आणि फोर्ट विल्यमला तटबंदी आम्हाला करू द्या, आणि लष्करी सज्जतेस पण परवानगी द्या. एकंदरीत हा तह म्हणजे काय, बंगालमधील इंग्रजांची एंट्री म्हणता येईल. ते तह त्यांच्या बाजूनच होता असं दिसून येते. याच्यानंतर झाला प्लासीची लढाई 23 जून 1757 ला. आणि इथं इंग्रजांचा इथला पहिला विजय आहे 23 जून 1757 ला. आणि आता हा कुणामध्ये झाला पाहिजे, सिराजच्या विरोधात कोण होते, ब्रिटिश होते. आणि इथं क्लाइव्ह होता आणि तिकडे सिराज होता. आणि सिराजच्या बाजूने लढणारा मीर जाफर महत्वाचा व्यक्ती, ज्याने की मीर जाफरलाच दगा दिलेला होता, गद्दारी केलेली होती. सिराज आणि क्लाइव्ह यांच्याबद्दलचं खाली चित्र बघता येतं. मीर जाफर नवाब झाला त्याच्यानंतर, मीर जाफरने गद्दारी केली, मीर जाफर नवाब होणार आहे तुम्हाला माहिती आहे. आता ओव्हरऑल जरा लक्षात घ्या, कुणाकुणाचं युद्ध होते, रॉबर्ट क्लाइव्ह वर्सेस कोण आहे आपल्या इथे, सिराज उद्दौला. दोघं युद्धाला गेल्यानंतर त्याच्याकडून कोण होता, मीर जाफर. सिराज कडून मीर जाफरने काय केली होती, आपले सैन्य क्लाइव्हच्या बाजूने आणून उभा केले. जाईपर्यंत म्हणलं होतं की मी तुझ्या बाजूने, आणि अपोजिटला जाऊन तो थांबला. जसं आपल्याकडे आता होतंय, तर तसंच तिकडे ते झालं होतं. त्याच्यामुळं मग त्याला काहीच लढताच नाही आलं, म्हणजे लढाई झालीच नाही असं म्हटलं जातं. पहिली लढाई खरं झालीच नाही, कारण होणारच नव्हती, कारण याचं सैन्य अपोजिटला येऊन थांबलेलं होतं. आणि त्याचं आउटपुट काय झालं, सत्ता कुणाकडे आली, सिराज कडून मीर जाफरकडे सत्ता आलेली आहे. प्लासीच्या लढाईनंतर राजा झाला मीर जाफर. आता मीर जाफर नवाब झाल्यानंतर बघा, आता त्यांनी का त्याला नवाब करतील, आमचा काय फायदा होणार असेल तरच आम्ही तुला नवाब करणार आहोत ना. तर त्याच्यामुळे इंग्रजांना 24 परगण्याचा प्रदेश दिला गेला. नवाबाच्या संरक्षणासाठी 500ची फौज ठेवायची. नाव असतं नवाबाचं संरक्षण, पण ते इनडायरेक्टली काय असतं, तैनाती फौजेचं धोरण आहे, आम्ही तुमच्यावरती राज्य करणार आहोत ही सांगण्याची एक पद्धत होती. तिसरा मुद्दा काय आहे, आता याच्या बदल्यात बघा,
या बदल्यात सोराचा ना, बिहार मधला एक प्रदेश आहे सोराचा, त्याचा एका अधिकार सुद्धा कंपनीला मिळाला. आणि वरती तर त्यांनी 24 परगण्याचा प्रदेश घेतलाय आणि आता इथे सोराचा पण प्रदेश घेतलेला आहे. म्हणजे तेच सांगणार की तुझं संरक्षण होणं गरजेचं आहे बाबा, सैन्य ठेव आमचं आणि त्याच्या बदल्यात पैसे पण दे. ओके, म्हणजे हे का बरं करताय? आता असं समजा की डायरेक्टली राज्य करताना आलं असतं का? ब्रिटिशांना डायरेक्टली सत्ता हातात घेता आली असती ना. इंटरनल पॉलिटिक्स. बर, आता बघा, मराठ्यांच्या बाबतीत पण असं झालं होतं की मराठे महाराष्ट्राच्या बाहेर खूप साऱ्या ठिकाणी जिंकले, पण तिथे सत्ता नाही केली, राजे बनले नाहीत. का नाही बनले? जबाबदारी. तुमचं काय म्हणणं आहे? ओके, लोकमान्यता. अजून बाकी असं डायरेक्टली? हा, ओके, ऍडमिनिस्ट्रेशन पण कारण आहे. तर डायरेक्टली सत्ता घ्यायला खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतात. आता ब्रिटिशांच्या बाबतीत तर सुरुवातीला अजून अवघड होतं. अवघड काय होतं की तुम्ही ज्या लोकांवरती राज्य करणार आहात त्या लोकांना तुमची सत्ता मान्य झाली पाहिजे. सत्ताकरणाची पहिली अट असते की तुम्हाला त्यांनी मान्य केलं पाहिजे. मग ते कसंही मान्य करू, त्यांना भीती निर्माण होऊ दे किंवा त्यांना हे राजे चांगले आहेत असं वाटू दे. ओके, ब्रिटिशांच्या बाबतीत दोन्ही पण होत नव्हतं. ओके, का तर एकतर ते बाहेरचे होते, लोकांना ते मान्य झालं नसतं की हे आमच्यावरती सत्ता करत आहेत. तर मग त्यांनी काय केलं, सत्ता आम्हीच करणार आहे, पण कुणा थ्रू करणार आहे? तुमच्या थ्रूच करणार आहे. कारण जनसामान्यांना वाटेल की, जनसामान्यांना फरक पडत नव्हता येत का, त्यांचं रुटीन सुरू होतं, हे युद्ध यांचं इकडे चालू होतं, त्यांना काही फरक पडत नसतं. म्हणजे काय असंही असेल की ग्राउंड फील्ड, बॅटल फील्ड वर बाहेर लोक शेतावरती जात असतील, यार यांचं रोजचं आहे, चला आपलं आपण जाऊया. म्हणजे असं नका समजू की युद्धांमध्ये सगळा देशच नेहमी इन्व्हॉल्व्ह असतो. इव्हन आपल्या 1857च्या युद्धात सुद्धा संपूर्ण भारत इन्व्हॉल्व्ह नव्हता. ओके, त्यामुळं असं सेपरेट दोन गट कधीच नसतात, ए आणि बी. त्याला खूप सारे बाकीचे फॅक्टर असतात. इंग्रजांना तीच भीती होती की आम्ही जर सत्ता काबीज केली तर जनता रिवोल्ट करेल आणि आमची सत्ता आमच्या हातातून जाईल. एक. दुसरी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिसोर्सेस त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रज रिसोर्स नव्हते, बाहेरून आणलेले रिसोर्स नव्हते, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट सत्ता घेतली नाही. मराठ्यांच्या बाबतीमध्ये एकमेव कारण होतं की मराठ्यांकडं त्या टाइमच्या लिडरशिपकडं तो व्ह्यू नव्हता. जे शिवाजी महाराजांकडे लॉंग टर्म पाण्याचा व्ह्यू होता तो नव्हता. मग आम्ही काय करायचो, फक्त अटॅक करायचो आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचो, पण सत्ता आम्ही कधीच केलेली नाही. करता आली असती तर पूर्ण भारतावरती सत्ता करता आली असते, काही अवघड नव्हतं. उत्तरेतनं खाली येऊन ते सत्ता करू शकले ना, तर आपण दक्षिणेतनं उत्तरेत जाऊन सत्ता करू शकलो असतो, पॉवरफुल होतो, पण तेव्हा करता नाही आलं कारण आमच्याकडे तेवढं मोठं व्हिजन नव्हतं. ओके, पॉवर नव्हती, होती. तुम्ही भारतीयांवरती राज्य करू शकत नव्हता का? करू शकत होता. तुम्हाला संस्कृती तुमची एक होती का? एक होती. सगळ्या गोष्टी होत्या मराठ्यांच्या बाबतीत. ब्रिटिशांच्या आपण समजू शकतो. ओके, बट या गोष्टींच्या फक्त लिडरशिप किती महत्वाची हे इथं दिसतं. जवळपास 100 वर्ष मराठ्यांनी अख्ख्या भारतावरती राज्य म्हणण्यापेक्षा असं भीती दाखवली. जसं मराठी आले म्हणले की घाबरायचे, ते पण चुकीचं आहे. एका अँगलने जर बघितला तर लोकांना फील झालं पाहिजे की अरे आमचे कोणतरी समर्थक किंवा आमच्यावरती राज्य करून आमचं भलं करण्यासाठी येणारे लोक आहेत, असं त्यांना वाटलं पाहिजे. ब्रिटिशांनी तेच केलं ना. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा मवाळ शिकू ना, मवाळ लोकांचं म्हणणं काय होतं, ब्रिटिश चांगले आहेत, त्यामुळे खूप सुधारणा झाल्या. ते आधी इमेज तयार करावं लागतं, ते मराठीतच फेल गेले होते. तर त्याच ठिकाणी जर महाराज असले, ते शिवाजी महाराज असले तर कदाचित ते करू शकले असते. त्यांनी तेच महाराष्ट्रात केलं ना सुरुवातीला. मला महाराष्ट्रात काय करायचं, स्वराज्य आणायचं आणि सुराज्य आणायचं, तेच बाहेर करता आलं असतं, पण मराठी फेल झाले. मराठ्यांचा इतिहास वाचायला सुरुवात करा, हळूहळू तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. म्हणजे मराठ्यांची पॉवर इतकी स्ट्रॉंग होती, तर फ्रेंच जो राजा होता नेपोलियन, नेपोलियन तर हळूहळू भारतात पण येणार होता. त्याच्या विरोधात लढणारा आपला एक गव्हर्नरचाच एक भाऊ आहे, तो त्यांचा सरसेनापती होता, त्याचं नाव लक्षात येत नाही म्हणजे आता. आर्थर वेलेस्ली. आर्थर वेलेस्ली होता. आर्थर वेलेस्लीचे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे त्याच्या डायरीज आहेत, त्यात तो म्हणतो की मराठे जर एकत्र आले असते तर आम्ही कधीच भारतावरती राज्य करू शकलो नसतो. त्यामुळे त्यांनी मराठ्यांना सेपरेट करून हरवलं ना, एकेकाला करून त्यांनी हरवलं. ओके, आणि दुसरी गोष्ट, तो महादजी शिंदे बद्दल बोलतो की हा महादजी शिंदे नावाचा व्यक्ती जोपर्यंत मराठ्यांबरोबर आहे तोपर्यंत आम्ही विचारच करू शकत नाही की त्यांच्यावरती अटॅक करायचं. ओके, इतक्या पॉवरफुल तिथे व्यक्ती होत्या. हा कोण आहे? नेपोलियनला हरवून येणारा व्यक्ती. बट त्यांनी आपल्यातल्या दुफळी शोधल्या, त्यांना कसं डिवाइड करायचं आणि कसं हरवायचं. मराठ्यांना हरवताना आपण बघणार आहोत, त्यांनी एकत्र यूज दिलं नाही, कुणालाच एकत्र दिलं नाही. भोसले, शिंदे, पेशवे सगळ्यांना त्यांनी सेपरेट मारलं. ते होळकर पण असले, सगळ्यांना वेगवेगळं करून ते लढले आणि वेगवेगळं करून हरवलं. त्यांची ती स्ट्रॅटेजी होती आणि ती स्ट्रॅटेजी असते, त्यात काही असं आणि यात पण काही कौतुक नाही बरं का. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही आम्हाला तोडून मारलं, तुम्ही तुटला, प्रॉब्लेम तुमचा ना. त्यात काही कौतुक पण नाही, तिथं आपलं फेल्युअर आपण मान्य केलं पाहिजे होतं.
असो, पुढे आपण बघू आता मीर जाफरकडे जाऊया. मीर जाफरला कुठल्या कुठल्या तह केला मीर जाफरची या गोष्टी लक्षात ठेवा, कारण श्रीरंगपट्टणमच्या तह डिटेलमध्ये विचारला होता, त्याच्यामुळे असे तह विचारण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये बघा 24 परगणा आणि सोराचा हा 2 प्रांत फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत. त्याच्यानंतर इंग्रजांना त्याने नजराणा देण्यास सुरुवात केल्यानंतर इंग्रजांची अपेक्षा अजूनच वाढत गेली होती आणि इंग्रज अजून मागण्या करत होते की आम्हाला हे पण देन ते पण दे. त्यानंतर मात्र त्यांनी इंग्रजांना नजराणा देण्यास नकार दिला होता. आणि त्यांनी हळूहळू डचांची मदत घ्यायला सुरुवात केली होती. मीर जाफरला असं वाटलं असेल की आपला हा कोण होता, सिराजकडनं माझ्याकडे जर सत्ता आली तर इंग्रजांना तात्पुरतं त्यांना जे हवं ते देऊन टाकतो आणि मी माझं राज्य चांगलं करतो किंवा वाढवतो. त्याला हे माहिती नव्हतं की हे इंटरफेअर करत राहणार आहेत आणि ते इंटरफेअर सुरू झालं. त्यासाठीच त्यांनी हे केलेलं होतं. मीर जाफर पण इतका मूर्ख नाही, त्याची पण एक स्वतःची सत्ता स्थापन करण्याची इच्छा असणार आहे. त्याला असं वाटलं असेल की इंग्रज इंटरफेअर करणार नाहीत, पण इंग्रज पण हुशार होते, त्यांना खरं याच्यातून सत्ता करायची होती. तर ते इंटरफेरन्स सुरू झालं. डचांचा रेफरन्स आला मीर जाफरच्या वेळेस, त्यांनी डचांकडनं हेल्प घ्यायला सुरुवात झाली होती. पण त्यावेळेस डचांचा बंदोबस्त इंग्रजांनी बेद्राच्या युद्धात केला. दोघांमध्ये युद्ध झालं, बेद्राचं युद्ध. त्याच्यामध्ये कधीचं ते 1759 डच हारल्याने इथून डचांचा रेफरन्सच पुढे येत नाही. एकमेव युद्ध लक्षात ठेवा, बेद्रा. आता मीर जाफर आमचं काही ऐकत नाही म्हटल्यानंतर मीर जाफरच्या ऐवजी नवाब पदी कोणाला बसवलं, मीर कासिम. सिक्वेन्स सिराज, मीर जाफर, मीर कासिम. तर याच्यामध्ये बघा मीर जाफरच्या बाबतीमध्ये खूप सारे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये एक एक मुद्दे आपण बघत जाऊया. आता बंडखोर रामनारायणला त्याने ठार मारलं होतं. आता रामनारायण वगैरे ही इतकी शब्द लक्षात कुठं ठेवायची, का ठेवायची? रामनारायणचा रेफरन्स कासिमशी येतो, जाफरशी येत नाही, इतकंच मला कळलं पाहिजे म्हणून हे नाव आहे. बाकी काही इथे लक्षात ठेवू नका. स्टेटमेंट मध्ये आलं तर आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे. हा रामनारायण कोण होता? बिहारचा नायब सुभेदार होता. आता मीर कासिमच्या वेळेस दुसरी गोष्ट काय झाली, मुंगेरला त्यांनी राजधानी हलवली होती. बिहारची राजधानी त्यांनी कुठे हलवली? मुंगेरला. आता याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्रयत्न त्याच्या पुढे केला होता, फेडरेशन निर्माण केलं होतं मीर कासिमच्या काळात. कारण मीर जाफर सारखं मीर कासिमला सुद्धा त्रास व्हायला इंग्रजांचा सुरू झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना हरवलं पाहिजे. आणि ते जे फेडरेशन होतं त्याच्यामध्ये बंगाल, अवध आणि मुघल हे 3 जण एकत्र आलेले होते. त्याच्यामध्ये बंगालला कोण आहे? मीर कासिम. अवधला कोण आहे? शुजाउद्दौला. आणि मुघलला कोण आहे? शाह आलम II हा मुघल सम्राट. या 3घांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीशी युद्ध केलं आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून तेव्हा लढणारा होता हेक्टर मंद्रो. 1764 23 ऑक्टोबर. हेच आपलं युद्ध कुठलं आहे? बक्सारचं युद्ध. आणि या बक्सारच्या युद्धानंतर 1765 ला झाला आपला अलाहाबादचा तह. दोन्ही युद्ध डेट्स त्या काळचे लीडर्स, एवढा इथं आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण अलाहाबादचा तह बघा. परत रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळेस गेला होता. अलाहाबादचा तह झाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हला पुन्हा बोलवावं लागलं, कारण इथं जी सत्ता आली होती त्याची व्यवस्था लावायची होती. आणि रॉबर्ट क्लाइव्ह तसा हुशार व्यक्ती असल्यामुळे त्याला पुन्हा बोलवण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये बघा आता हे जे अलाहाबादचा तह तो त्यांनी स्वतः केला, त्याने आल्यानंतर तो तह केला. त्याच्यामध्ये काय काय झालंय, मुघल शाह आलम II होता मुघलांचा बादशाह. त्याला त्यांनी नजरकैदेत ठेवलं आणि दिवाणी अधिकार म्हणजे महसुली जमेचा अधिकार त्यांच्याकडे आला. कुणाकडे? ब्रिटिशांकडे त्यांनी घेतला. आणि त्याच्या बदल्यात बादशाला मिळणार होते 26 लाख रुपये पेन्शन म्हणून. 26 लाख एक आकडा लक्षात ठेवा, 2-3 वेळा फक्त आकडे येतात, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. 26 लाख रुपयाची पेन्शन त्याला मिळाली आणि त्या दिवाणीचा अधिकार म्हणजे महसूल जमा करण्याचा अधिकार कोणाला मिळाला? ब्रिटिशांना मिळाला. आणि तिथं सिताब राय याच्याकडे हे महसूल जमा करण्याचं काम ते ब्रिटिशांनी दिलं. अलाहाबादचा तहचा हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. सिंपल पॉईंट सांगायचं तर मुघल बादशाहकडनं दिवाणी अधिकार म्हणजे महसूल जमा करण्याचे अधिकार ब्रिटिशांना मिळाले, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, अवध कडून त्यांनी 50 लाख रुपयाची युद्ध खंडणी घेतली. युद्ध केला त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, त्याची भरपाई म्हणून तुम्ही आम्हाला 50 लाख रुपये द्यायचे आहेत. त्याच्यात तिसरा मुद्दा आहे बंगालचा. मीर कासिमला हकलवून पुन्हा जाफरला नवाब बनवण्यात आलं.
जाफर कासिम पुन्हा उलट झालं. ओके, कारण त्याने आता युद्धच केलं ना, त्यामुळे त्यांना वाटलं की आता जाफर ठीक आहे, त्यामुळे पुन्हा जाफर सत्तेवरती आलेला आहे. बंगाल नवाबकडून फौजदारी अधिकार मिळाले. कसले फौजदारी अधिकार? फौजदारी अधिकार गेले की विषय संपतो. म्हणजे इथं ऑलमोस्ट तो नवाब आता राहिलाच नाही. त्यामुळे फौजदारी अधिकार बंगालच्या नवाबाकडनं मिळाले आणि दिवाणी अधिकार मुघलांच्या शाह आलमकडनं मिळाले. म्हणजे त्यांच्या त्यांच्या एरियातले अधिकार आहेत. ओके, हे अलाहाबादच्या तहाचे तिन्ही मुद्दे लक्षात ठेवा. ओके, आता बंगालच्या बाबतीमध्ये बघा, त्यावेळेस बंगालमध्ये कोण होतं? आजचा बिहार आणि ओरिसाचा भाग सुद्धा समावेश होता. आज जे बिहार आणि ओरिसा आहेत ते आणि वेस्ट बेंगाल आहे तो सुद्धा, एवढा सगळा म्हणून तो बंगाल प्रदेश होता. त्याच्यामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हनं चालू केली होती. तर त्या दुहेरी शासन व्यवस्थांमध्ये प्रशासन कुणाकडे होतं? नवाबाकडे होतं. म्हणजे प्रशासन चालवणं हे नवाबाचं काम होतं आणि दिवाणी अधिकार म्हणजे पैसा जमा करण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीकडे होतं. यालाच आपण दुहेरी प्रशासन इथे म्हणतो. ओके, आणि 53 लाख नवाबाला प्रशासनासाठी द्यावं लागायचं. जे काही महसूल आम्ही जमा करू त्याच्यातलं तुम्हाला 53 लाख रुपये ते नवाबाला देत होते, ब्रिटिश देत होते की तू हे प्रशासन चालव म्हणून. ओके, त्याच्या पुढे बघा, महसूल आणि न्यायदान. म्हणजे महसूलला आपण दिवाणी म्हणू आणि न्यायदानाला आपण काय म्हणू? फौजदारी म्हणू. या बाबतीत तिथे एक व्यक्ती होता, मोहम्मद रजा खान. याच्याकडे महसूल आणि न्यायदान करण्याचं काम दिलं होतं. ओके, मोहम्मद रजा खान हे दुहेरी शासन व्यवस्था लागू झाल्यानंतरचा पहिला महत्वाचा ऑफिसर आहे. ते एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके ओके, आता खालचं बघा, रॉबर्ट क्लाइव्ह अतिश्रीमंत झाला होता. इथून तो जिंकल्यानंतर पुन्हा तिकडे गेल्यानंतर त्याच्या विरोधात ते अभिजन वर्ग एकत्र आला होता. ब्रिटन संसदेत क्लाइव्हच्या विरोधात भ्रष्टाचाराची केस पण चालू होती. रॉबर्टनं सफाई दिली की तुम्ही पण हेच केले असते जर माझ्या ठिकाणी असला असता तर. त्या केसचा टेन्शनमध्ये तो पुढे 1774 त्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे. हे रॉबर्टले तुम्हाला असा सिक्वेन्स देतील आणि हा कोण आहे असं उलट विचारतील, तर तो रॉबर्ट क्लाइव्ह आहे, इतकं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा, ईस्ट इंडिया कंपनीवरती संसदेला कंट्रोल मिळवायचा होता. म्हणजे इनडायरेक्टली अभिजन वर्गाला ईस्ट इंडिया कंपनीला श्रीमंत होऊ द्यायचं नव्हतं. रेग्युलेटिंग ऍक्टचा घाट घालण्यात आला, त्याच्यामुळं 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला आहे, इतकं लक्षात घ्या. ओके, हे तुमच्या तिथलं पण एक पॉलिटिक्स लक्षात घ्या. ईस्ट इंडिया कंपनी साधी एक कंपनी होती, ती काही लोकांनी मिळून कंपनी स्थापन केली होती आणि भारतातून ते खूप मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन जात होते. त्यामुळे तिथल्या अभिजन वर्गाला असं वाटत होतं की आता हे अतिश्रीमंत होतं तर हे श्रीमंत नाही झालं पाहिजे. त्यामुळे अभिजन वर्गातून त्यांच्या पार्लमेंट मधून कंट्रोल आणण्याचा प्रयत्न सुरू केला. ओके, आणि तो त्याचा एक पहिला भाग म्हणजे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. म्हणजे आपण इतकं लक्षात ठेवायचं, 1765 त्यांना सत्ता मिळाली आहे अलाहाबादच्या तहानं. 65 ते 72 पर्यंत भारतात किंवा बंगालमध्ये म्हणा, भारतात नाही बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था होती. आणि 73 नंतर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार म्हणजे ब्रिटनच्या पार्लमेंट नंतर नुसार सरकार सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथं आता पार्लमेंट कायदा करायला सुरुवात झालेली होती. ओके, महसुली तसेच प्रशासनिक कामं दोन्ही कामं सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीकडे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आली आहे. मग अशी आपण दुहेरी प्रशासन मध्ये काय बघितलं, प्रशासन कुणाकडे होतं? नवाबाकडे होतं. ते सुद्धा काम काढून घेतलं आणि ते रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ECI ला, ईस्ट इंडिया कंपनीला, EIC करते, ईस्ट इंडिया कंपनीलाच मिळालेलं आहे. ओके, आता एकेरी व्यापार पद्धतीबद्दल बघूया. कच्चा माल निर्यात करणं आणि पक्का माल आयात करणं हा म्हणायचं एकेरी व्यापार पद्धती. ब्रिटिशांनी काय केला, कच्चा माल भारतातून निर्यात करायचा आणि तो पक्का करून आपला भारतात पुन्हा पाठवायचा. हा झाला आपला एकेरी व्यापार पद्धतीचा मुद्दा. अलाहाबादच्या तहानंतर एकेरी व्यापाराने भारतीयांचं दुहेरी शोषण केलं. अलाहाबादच्या तहामध्ये याचा सुद्धा रेफरन्स असणार आहे, हे लक्षात घ्या. एकेरी व्यापाराचा रेफरन्स असल्यामुळे हे वाक्य आहे की त्याच्यानुसार दुहेरी शोषण व्हायला सुरुवात झालेली होती. म्हणजे कसं दुहेरी शोषण आहे? कच्चा माल जे ब्रिटनकडून येणारे गोल्ड बंद झाले, कच्चा माल मात्र इंग्लंडला जात असे आणि कर ही वसूल करत असत. हे दुहेरी शासन आहे. कच्चा माल भारतातून जाणं इक्वल टू कर वसुली असं का म्हटलं गेलं, लक्षात येतं का तुम्हाला? तुमच्या देशातला जर कच्चा माल तुम्ही तुमच्या देशात ठेवून त्याला पक्का मालात रूपांतर करू शकत नसाल तर ते एक प्रकारचं शोषण आहे. कारण काय,
तर त्याच्यावरतीच प्रोसेस करून ते कितीतरी पटीत त्याच्या किमती वाढून तुम्ही आमच्या देशातून आणून आम्हालाच विकणार आहात. तर एक प्रकारे तुम्ही हे टॅक्सच जमा करताय, येतं लक्षात. त्याला दुहेरी शोषण म्हटलेलं आहे. हे कच्चा मालाची बाहेर जाणं याचा अर्थ की त्याचं पक्का मालात रूपांतर करणं आमची ऐपत नाही असं सांगणं नव्हती का होती. सिस्टमॅटिकली इथली सिस्टीम, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम त्यांनी संपवली, पूर्णपणे संपवली. कारण त्यांनी बाय डिफॉल्ट कच्चा माल बाहेर पाठवला, त्याच्यामुळे त्याला शोषण म्हटलं गेलेलं आहे. हे दोन मुद्दे तेवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. कच्चा माल खरेदीसाठी आधी वापरत. कच्चा माल खरेदीसाठी म्हणजे एक बाय डिफॉल्ट होते की आम्हालाच तुम्ही ही माल द्यायचा, कच्चा माल आम्हालाच द्यायचा, बाकीचं कोणाला द्यायचा नाही. हा एक मुद्दा फक्त इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण सिराज उद्दौलाबद्दलच्या काही थोड्याफार गोष्टी आहेत, ते तुम्ही आतापर्यंत बघितल्या त्या गोष्टी एक लक्षात ठेवा. बघा, सिराज उद्दौलच्या जे बघितल्या त्याच गोष्टी आहेत. आता इथं लक्षात काय ठेवायचं, जगत सेठ कोण होता, मोठा पेढीवाला. अमीन चंद कोण होता, मोठा व्यापारी. मीर जाफर कोण होता, सेनापती. माणिक चंद कोण होता, कलकत्ताचा इन्चार्ज. आणि खादिम खान होता त्याचा बडा लष्करी अधिकारी. जोड्या लावायला जर विचारलं गेलं तर माहिती असायला पाहिजे, म्हणून इथं बाकी काही विशेष लक्षात ठेवायची गरज नाही. आणि एक बुलेट पॉइंट राईट साईडला बघा, बंगालचा पहिला नवाब कोण आहे, मुर्शिद कुली खान. आणि शेवटचा कोण आहे, मनसूर अली खान. हे दोन नावं लक्षात ठेवायची आहेत. आणि युद्ध झालं कोणाच्या काळामध्ये, सिराज उद्दौलाच्या काळामध्ये. हे एक लक्षात घ्या. आणि लढाया कुठल्या कुठल्या झाल्या ते लक्षात ठेवा. कसीम बाजारची लढाई झाली, त्याच्यानंतर ब्लॅक होल ट्रॅजेडी त्यांनी असं म्हणाले त्याला, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे प्लासीची लढाई 23 जून 1757ची. त्याच्यानंतर बेदोराचं युद्ध कोणाबरोबर झालं होतं, डचांबरोबर. त्याच्यानंतर बक्सार आहे, बक्सारचं युद्ध आहे 1764. आणि या बंगालच्या युद्धामध्ये दोन तह झाले होते. एक होता अलीनगरचा तह आणि दुसरा आपला अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह कधीचं लक्षात ठेवा, 1765 ला. त्याच्यानंतर दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. ओके, इंग्रज आणि म्हैसूरकडे आपण जाऊया. इंग्रज आणि म्हैसूर युद्ध. ओके, आता कर्नाटक झाले आपलं, बंगाल झाले, आता आपण म्हैसूरकडे येऊया. म्हैसूरमध्ये बघा की बॅकग्राऊंडच्या बाबतीत बघायला गेलं तर म्हैसूरमध्ये जे राज्य त्या काळात होतं त्याच्या प्रशासनाबद्दलचे काही जर प्रश्न आपल्याला विचारले गेले तर त्याबद्दल दोन फक्त मुद्दे लक्षात ठेवा, रिसाल आणि आसफी. याच्याबद्दल इतकंच लक्षात ठेवा की हे दोन प्रशासन व्यवस्थेचे मुद्दे कुणाशी संबंधित होते, म्हैसूरशी संबंधित होते. बाकी त्याचा डेप्थ मध्ये जायची काही गरज नाहीये, प्रशासन तितकं लक्षात घ्या. पुढे टिपूच्या सुधारणा बघा, सामाजिक आणि राजकीय कार्य टिपूचं आहे, ते तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे म्हणून, बाकी यात काही विशेष नाही. आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम टिपूवरती होता, तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती तो परिणाम होता. आता म्हैसूरच्या राज्यांचा उदय कसा झाला त्यात आपण बघूया. विजयनगर साम्राज्य आपण मिडिवल हिस्ट्रीमध्ये वाचतो 1336 ते 1865 दरम्यानचं होतं. त्याच्या विरोधात होतं बहामनी साम्राज्य. आणि राक्षस तागडीची एक युद्ध झालं, राक्षस तागडीचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये विजयनगर साम्राज्य संपलं. आणि विजयनगरचे विघटन झाले आणि त्याच्यात खालील राज्य निर्माण झालेली आहेत. कुठली कुठली आहेत बघा, तंजावर, म्हैसूर, जिंजी, केलंडी आणि चित्रदुर्ग. ही 5 राज्ये निर्माण झाली होती. त्याच्यातलं आपण आता म्हैसूर घराण्यावरती फोकस करूया. म्हैसूरमध्ये वाडियार घराणे सत्तेवरती होतं. राजा होता चिक्कृष्ण राज. पण प्रमुख लष्करी अधिकारी म्हणा किंवा प्रमुख अधिकारी कोण होते खाली बघा, देवराज आणि नंदराज. हे दोघं खरं राज्य करत होते. देवराज आणि नंदराजच्या बाबतीत गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता यांच्या काळामध्ये 1759 ला मराठा आक्रमण त्यांच्या राज्यावरती झालं. तेव्हा हैदर एक सेनापती होता, त्याने मराठ्यांना तोंड दिलं होतं, मराठ्यांचं आक्रमण थांबवलेलं होतं. त्याच्यामुळे हैदरवरती या दोघांचा विश्वास हळूहळू वाढला, देवराज आणि नंदराजचा. त्यातनं दिंडीगुल येथे हैदरची अपॉइंटमेंट झाली. दिंडीगुल हे म्हैसूर साम्राज्याचं महत्वाचं ठिकाण होतं, जिथं ते शस्त्र गोळा किंवा इतर गोष्टी ठेवत होते. त्याचा तो मुख्य व्यक्ती झाला. म्हैसूरचा शस्त्र साठा तिथे होता. अशा पद्धतीनं हळूहळू हा हैदर अली पॉवरफुल होत देवराज आणि नंदराज नंतर त्यांनी सत्ता काबीज केली आहे. इतका मुद्दा आपल्याला फक्त इथे लक्षात ठेवायचा आहे. तर हैदर अलीच्या बाबतीत बघा, याने देवराज आणि नंदराज यांची हत्या करून चिक्क कृष्णराजला अटक केली. ज्यांनी त्याला अपॉइंटमेंट केलं त्यांनाच त्याने मारलं आणि सत्ता काबीज केलेली आहे. त्याच्यानंतर आणि स्वतःला त्याने राजा घोषित केलेलं होतं. 1765 ला तो राजा बनला होता. 1765 ला म्हणजे इथे काय चालू होतं आपलं,
अलाहाबादचा तह चालू होता, तेव्हा तिकडे तो राजा बनलेला होता. ओके. फ्रेंचांशी त्याची जवळीक होती आणि इंग्रजांचा त्यांनी त्याच्या राज्यात व्यापाराला बंदी आणलेली होती. त्या काळात भारतात व्यापाराला बंदी असणारं एकमेव राज्य होतं ते म्हणजे त्याचं म्हैसूर राज्य. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता 4 युद्ध इंग्रजांची म्हैसूरचं राज्य स्वतःच्या हातात घेताना झालेली आहे. त्यातलं पहिलं आहे 67 ते 69चं, दुसरं आहे 80 ते 84, तिसरं आहे 90 ते 92 आणि चौथं आहे 1799चं. आणि कोणत्या युद्धानंतर कोणती तह झाले ते लक्षात ठेवा. पहिलं युद्ध झालं 1767 ते 69 नंतर मद्रासचा किंवा त्यालाच म्हैसूरचा तह म्हणतात 1769ला. ओके. 80 ते 84 जे दुसरं झालं त्याचा तह आहे मंगलोरचा तह आणि 90 ते 92चा जे युद्ध झालं त्याचा तह आहे श्रीरंगपट्टणमचा तह. ओके. हे तह तरी ऍटलिस्ट लक्षात असले पाहिजेत. ओके. या चॅप्टर मध्ये बाकी काय लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही, पण तह लक्षात असलेच पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया पुढचा मुद्दा बघायला. आता हळूहळू बघा युद्ध कशी झाली. पहिलं युद्ध बघूया आपण आता. म्हैसूरच्या पहिल्या युद्धामध्ये युद्धाचं कारण काय होतं? इंग्रजांचा साम्राज्य विस्ताराचं धोरण हे त्याचं पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे फ्रेंचांशी हैदरची जवळीक. तिसरं कारण आहे इंग्रजांना म्हैसूरमध्ये व्यापाराची बंदी. ओके. आता याला सोडून अजून काही कारण असली आणि ते तुम्हाला रिझनेबल वाटत असेल तर त्याला चूक करायचं नाही. ओके. एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये नक्की येईल की जो तुमच्या अंडरस्टँडिंग वरती असणार आहे, तो फॅक्च्युअल डेटा नसणार आहे, बट त्या ठिकाणी विनाकारण तुम्ही डाऊट घेऊन इलिमिनेशन करू नका. आता हे 3 कारण आहेत, तर अजून काही वेगळं पण कारण असू शकतात. आता हे आपल्याला माहिती असलेल्या पुस्तकातून आलेला डेटा आहे, दुसऱ्या एखाद्या पुस्तकात दुसरा डेटा असेल. ओके. सो थोडंसं ब्रॉड व्ह्यू ठेवायचा आहे. ओके. आता पहिलं युद्ध आपण बघूया. 67 ते 69 मध्ये मराठा आणि निजामांना फोडून आपल्या बाजूने हैदरनं आणलं. ओके. आता थोडासा बॅकग्राऊंड लक्षात घ्या. बघा इथे एक तर 1765 नंतर इंग्रज पॉवरफुल आहेत, त्यानंतर मराठे ऑलरेडी पॉवरफुल होते तिथे आणि हैदरनं तिकडे सत्ता मिळवलेली आहे आणि कर्नाटक आणि म्हैसूर मध्ये सुद्धा इंग्रजांनी काही राजांना एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके. त्यामुळे तिथं 5-6 लोकांमध्ये ही फाईट असणार आहे, एकमेकांना मदत करणं किंवा एकमेकांच्या विरोधात जाणं. ओके. तर याच्यामध्ये आपल्या विरोधात कमीत कमी शत्रू असावेत हा उद्देश प्रत्येकाचा असणार आहे. तर त्याचा एक भाग म्हणून हैदरनं काय केलंय, मराठा आणि निजामांना फोडून आपल्या बाजूने आणलंय. म्हणजे त्याला आता मुख्य फाईट द्यायचे कोणाला? ब्रिटिशांच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात. ओके. तर पहिल्या युद्धाच्या वेळेस मराठा आणि निजाम त्याच्याबरोबर होते. ओके. कर्नाटकवर स्वारी त्यांनी केली, स्वतः त्याने कर्नाटकवरती स्वारी केली आणि मराठा आणि निजामांना काहीच न करता, इंटरफेअर न करता शांत राहण्याला सांगितलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी स्मिथचा पराभव केलेला होता. ओके. याचा रिझल्ट आहे म्हैसूरचा तह 1769चा. ओके. आणि या तहात काय झालं, जिंकलेले प्रांत, एकमेकांचे जिंकलेले प्रांत रिटर्न करायचा, एकमेकांवरती हल्ला झाला तर मदतीला धावून आले पाहिजे, असा त्याने इथं तह केलेला होता. ज्याने मराठा आणि निजामांना याने मराठा आणि निजाम नाराज झाले आणि ते हैदरच्या विरोधात गेले. का स्वाभाविक होतं, त्याने ब्रिटिशांची मैत्री केली आणि त्यात तह काय होता की माझ्यावरती जर कुणी अटॅक केलं आणि कोण संभाव्य अटॅक करणार आहेत, मराठा आणि निजामच. तर ते अटॅक केले तर तुम्ही आमच्या मदतीला आलं पाहिजे. म्हणजे या तहातून हैदरने ती एक चूक केलेली होती, त्याने ब्रिटिशांना जवळ करण्याचा प्रयत्न केला पण शेजारच्यांना नाराज केलेलं होतं. तर पुढे जाऊया आपण दुसऱ्या युद्धाकडे. दुसरं युद्ध आपलं आहे 80 ते 84च्या काळातलं. ओके. याच्यामध्ये बघा हैदर, निजाम, मराठे हे तिघ एकत्र होतेच. जरी ते नाराज झाले होते पहिल्या तहानंतर तरी सुद्धा ते दुसऱ्या युद्धामध्ये सुद्धा निजामाबरोबर, म्हणजे हैदर बरोबरच होते, निजाम, मराठा आणि हैदर. याच्या विरोधात इंग्रज आणि कर्नाटक असणं स्वाभाविक आहे, कारण कर्नाटकच्या राजाला यांनीच सत्तेवरती बसवलेलं होतं. ओके. 1771 मध्ये मात्र पुढे नाराज मराठ्यांनी म्हैसूरवरती हल्ला केला आणि खंडणीची मागणी केली. हैदरनं ती दिली, पण या युद्धात इंग्रजांनी हैदरला मदत केली नाही. पहिल्या तहानुसार करणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाही, त्यामुळे इथे हैदर पुन्हा नाराज होता. ओके. आता इथं आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना या खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. नाराज झाला नाही झाला या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. त्यालाही माहिती आहे की हा अटॅक होणार आहे, इंग्रज करणारच आहे, ते त्याला माहिती होतं, माहिती असणारच आहे ऑफकोर्स. आणि मराठ्यांचं तर ते त्यांचं वेगळंच होतं, ते डायरेक्टली फक्त भीतीच दाखवायचे, अटॅक करतो नाहीतरी बघ पैसे दे, त्यांचा वेगळाच खेळ होता. ओके.
तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होणारच होत्या. त्यामुळे हिस्ट्रीचा रिझल्ट, युद्धांचा अभ्यास करणं खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. आपण हे जे करतो ना, हा सगळा फक्त अंदाज मांडून अभ्यास करतोय. हैदर नाराज झाला असेल, हैदर खुश झाला असेल, वगैरे वगैरे, याला काही अर्थ नाही. आता हिस्ट्रीच्या पुस्तकात आहे म्हणून आपल्याला करायचं आहे. ओके. तर जागतिक कारण, हे तर पहिलं कारण झालं बघा. आपण आता कारण बघतोय. पहिलं कारण काय होतं की मराठ्यांनी त्याच्यावरती अटॅक केल्यानंतर इंग्रजांनी मदत केली नाही, हे पहिलं कारण आहे. त्यामुळे हैदर नाराज झाला होता. दुसरं कारण आहे जागतिक कारण. अमेरिका स्वतंत्र झाला होता आणि अमेरिका स्वतंत्रच्या काळात फ्रेंचांनी त्यांना मदत केलेली होती. ओके. आणि त्या काळात बघा, भारतात गव्हर्नर कोण होता? वॉरन हेस्टिंग्ज. फ्रेंच सपोर्टर राज्य नको होते, त्याला फ्रेंचांच्या सपोर्टचे कोणतेच राज्य कुठेच नको होतं. भारतात तरी असण्याचा प्रश्नच नसल्यामुळं वॉरन हेस्टिंग्ज सुद्धा फ्रेंचांच्या विरोधात गेला होता. आणि फ्रेंचांचं समर्थन कुणाला होतं? इनडायरेक्टली. किंवा फ्रेंचांचं जवळ कोण होतं? हैदर. त्यामुळे हे नाराजीचं दुसरं कारण होतं. आता वॉरन हेस्टिंगच्या त्या भूमिकेतून पुढे काय झाले बघा, माहेवर हल्ला केला आणि त्याने माहे जिंकून घेतलं. माहे कुणाकडे असणार आहे? फ्रेंचांवरती होतं. ओके. ते त्यांनी जिंकून घेतलं. येथूनच, कुठून? माहेतूनच हैदरला शस्त्र आणि लष्करी मदत मिळत होती. ओके. हैदर येथील टॅक्स मिळवणे, हैदरचे इथून म्हणजे माहेतून हैदरला जे टॅक्स मिळायचं फ्रेंचांकडून, ते सुद्धा बंद झालेलं होतं. ओके. याचा बदला म्हणून हैदरने कर्नाटकवरती हल्ला केला. ओके. मराठा आणि निजाम परत एकदा आपल्याकडे त्यांनी वळवण्यास त्याला थोडंफार यश आलेलं होतं. ओके. म्हणजे आपण कारण आणि कशी सुरुवात झाली ते बघतोय हळूहळू. ओके. पहिलं कारण तर होतं की मराठ्यांचं आक्रमण, ब्रिटिश आले नाहीत. दुसरं कारण वॉरन हेस्टिंगची भूमिका, की त्याला फ्रेंच कुठंच नको होते. त्यांनी माहेवरती अटॅक केला. त्या माहेवरच्या अटॅकाचा बदला आहे कर्नाटकवरती हैदरचा अटॅक. ओके. पुढे बघा राईट साईडला, कर्नाटक वरील हल्ल्याने सेकंड इंग्रज म्हैसूर युद्ध सुरू झाले. याने त्यांनी माहेवरती केलं, तर याने कर्नाटकवरती केलं. इथून या युद्धाला सुरुवात झाली. या दरम्यान 1882 मध्ये आरकाट किल्ल्यावरती, या युद्धाच्या दरम्यानच अनेक युद्ध झाली होती. त्यातलं एक युद्ध आरकाटच्या किल्ल्यावरती झालं होतं. त्याच्यामध्ये हैदरचा मृत्यू झाला होता. हे एक लक्षात घ्या. 1882 आरकाटचा किल्ला, हैदरचा मृत्यू. त्याच्यानंतर कोण राजा होणार आहे? टिपू सुलतान. ओके. टिपू सुलतान राजा झाल्यानंतर एक तह झाला. त्या तहाचं नाव आहे मंगलोरचा तह. मग साधा सिंपल प्रश्न येऊ शकतो की म्हैसूरच्या युद्धामध्ये जो मंगलोरचा तह झाला, त्यावेळेस राजा कोण होता? मग तो टिपू लक्षात आला पाहिजे. आपण चुकून हैदर लिहू शकतो, तर टिपू लक्षात घ्या. ओके. 11 मार्च 1784 तो तह आहे. इंग्रजांबरोबर कायम मैत्री करू असा तह झाला. मग कोण दुखावले? मराठे दुखावले. ओके. पहिल्या वेळेस कोण दुखावले होते? मराठे. ओके. मराठे अटॅक केला, मग इंग्रज दुखावले. आता इंग्रजांची पक्की मैत्री झाली, मग मराठे दुखवले. मग हे असंच आहे हिस्ट्रीमध्ये. ओके. आणि हे गोष्टी लक्षात ठेवायचा भाग नाही. तुम्ही वाचत असताना या गोष्टी पाठ करू नका. हे दुखवले ते दुखवले, कोण ना कोण दुखवणार आहे. ओके. तर आपलं डोकं नका दुखू. आपल्या नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ओके. हैदर, आता या युद्धामध्ये टिपू न तर तह केला होता. त्याच्या आधी अनेक युद्ध झाले होते ना. आता हैदरचं शौर्य बघा. हैदरनं कर्नल वेली, मेजर मनरो, ब्रिथवेट, जनरल एअरकुट या सगळ्यांना हरवलेलं होतं. हे त्या काळी इंग्रजांचे सगळ्यात मोठे सरसेनापती म्हटले जायचे. आणि टिपून जनरल मॅथ्यूजला सुद्धा हरवलेलं होतं. आता वरचा पॉइंट, एक पॉइंट मिसिंग होता आपला, मंगलोर तहाच्या खाली बघा, आपण डिस्कस केला नाही. तो तह टिपू आणि लॉर्ड मेकॉर्ट याच्यामध्ये झालाय. त्यावेळेस मद्रासचा गव्हर्नर होता लॉर्ड मेकॉर्ट. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके. आता टिपू सत्तेवरती आले, तर टिपूचं थोडंफार साम्राज्य कसं होतं, त्याची राज्य व्यवस्था कशी होती, हे थोडंफार बघून घेऊ आपण. चला, टिपू सुलतानचं बघा. आता टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये प्रशासनाचा पहिला मुद्दा जो आहे, वजीर, प्रधानमंत्री आणि न्यायाधीश, ही सगळी पदं एकाच व्यक्तीकडे होतं. म्हणजे एकाधिकार त्याच्याकडे होतं. हुकुमशाहीचा काळ होता. त्या ठिकाणी त्यावेळेस असणं स्वाभाविक होतं. आता नसलं पाहिजे. आता आपल्याकडे होण्याचा प्रयत्न होतोय, पण घटना आहे म्हणून आपल्याकडे ऍटलिस्ट न्यायाधीश पत्र जाणार नाही. पुढे आपण जाऊया. लष्कर. लष्कराकडे बघा. लष्कराकडे रिसाल व्यवस्था होती. मगाशी आपण व्यवस्था बघितली, तर रिसाल व्यवस्था, तर ती काय होती बघा. डिंडीगुल येथे फ्रेंचांच्या मदतीनं त्यांनी एक आर्मी निर्माण केली होती. त्याला तो रिसाल व्यवस्था म्हणतोय. त्याच्यामध्ये आधुनिक शस्त्र होती,
निश्चित संख्या असणारे सैन्य होते. ओके, त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणारे सैन्यांचे अनेक तुकडे असायचे. ओके, लष्करी तुकड्या असणारे सैन्य बेस्ड ऑन द फ्रेंच लष्कर. फक्त इतकं लक्षात ठेवा, रिसाल म्हणजे काय प्रश्न आला की फ्रेंचांच्या मदतीनं त्यांच्या पद्धतीवरती निर्माण केलेलं टिपूचं सैन्य, लष्करी सैन्य, इतकंच लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही. आणि दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, दिंडीगुल कुठं होतं तर ते दिंडीगुलला होतं, आणि ते खूप आधीपासून आलेलं असल्यामुळे तिथंच असणं अपेक्षित होतं. हैदरचा चार्ज दिंडीगुलला होता ना, तिथून ते दिंडीगुलचं महत्व वाढत गेलेलं आहे. आता त्याच्यातला तिसरा मुद्दा, प्रशासन आणि लष्कर बहिणीनंतर तिसरा मुद्दा त्याचा आहे जाकोबियन क्लब. तर जाकोबियन क्लब काय बघा, फ्रेंच राज्यक्रांती वेळी स्थापन होऊ लागले होते अनेक ठिकाणी. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर त्यालाच अँटी रॉयल क्लब म्हणतात. हे काय होतं, रॉयल सत्ता किंवा अधिसत्ता किंवा राजकीय सत्तेच्या विरोधात स्थापन झालेले वेगवेगळे क्लब्स आहेत. क्लब म्हणजे एकच प्रकारचा क्लब आहे की तो दाखवतो की आम्ही रॉयल सिस्टीमच्या किंवा राजकीय व्यवस्थेच्या विरोधात आहोत, हुकुमशाहीच्या विरोधात आहोत. तर तसंच त्याने जॅकोबियन क्लब स्थापन केलेलं होतं, की त्यांनी म्हैसूरमध्ये पण हे स्थापन केलेलं होतं. 1789 मध्ये फ्रेंचांची राज्यक्रांती झाली, त्याचा परिणाम टिपूवरती होताच. राज्यात त्याने एक स्वतंत्र वृक्ष लावले होते, स्वतःला तो नागरिक म्हणू लागला होता. पण 500 अग्निबाण त्याने फायर केले होते. फ्रेंचांची राज्यक्रांती जेव्हा झाली ना, तेव्हा त्याने त्याचे उद्घाटन करत असताना 500 अग्निबाण उडून, अग्निबाण म्हणजे रॉकेट, तुम्ही आपल्या याच्यामध्ये पण आलं होतं बघा, सीसॅटच्या एका पेपरमध्ये सुद्धा एपीजे अब्दुल कलाम सरांच्या पुस्तकातला एक पॅराग्राफ आला होता आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी हेच दाखवलं ना, ते कुठल्या तरी एका अमेरिकेच्या याला गेले होते रिसर्च सेंटरला. तिथं त्यांनी एक चित्र बघितलं, त्या चित्रामध्ये अग्निबाण उडवताना दाखवलेलं होतं. मग तो जवळ जाऊन बघितल्यानंतर त्यांना कळलं की हे तर आपले टिपू सुलतानच्या काळातलं चित्र आहे. तो पॅराग्राफ तुम्ही काढून बघा. तर मग असं म्हटलं जातं की पहिलं अग्निबाण जे आहे जगामध्येच भारतीयाने आणि टिपू सुलताननं फायर केलं होतं. ओके, असं ते म्हणणं आहे. त्याला अजून काही असं विशेष बेस नाही, आधार नाही, बट नासानं चित्र लावलं म्हणजे त्यांना कदाचित मान्य झालं असेल. नासा लावतेचा अर्थ मान्य करायला काही हरकत नाही की पहिलं अग्निबाण भारतामध्ये टिपूनं फायर केलेलं होतं. तर जॅकोबियन क्लब लक्षात ठेवा. फक्त सिंपल येऊ शकतं की फ्रेंच राज्यक्रांतीनंतर त्याच्यावरून इन्स्पायर होऊन भारतामध्ये जॅकोबियन क्लब सर्वात प्रथम कोणी स्थापन केले, तर आपल्याला टिपू माहिती असला पाहिजे. आता आफसी व्यवस्था काय होती ते आपण बघूया. आसफी व्यवस्था. आसफी व्यवस्थामध्ये राज्याचे त्याने 7 प्रांत करून प्रत्येक प्रांतावरती आसफी नावाचा एक व्यक्ती किंवा ऑफिसर त्याने अपॉइंट केलेला होता. प्रांताचा प्रमुख प्रशासक डायरेक्टली टिपूला रिपोर्ट करायचा. अशीच व्यवस्था शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होती. तुम्ही जर मराठ्यांचा इतिहास वाचला की तुमच्या लक्षात येईल, तिथे 6 प्रांत होते. टिपूचे 7 प्रांत आहेत. टिपूने 7 प्रांतावरती एक व्यक्ती अपॉइंट केला, तर तो आसफी म्हणायचा. यालाच कर गोळा करावे लागत असे, तो स्वतः कर गोळा करत असेल. आणि त्याच्यावरून एक सैन्य वित्तवाद नावाची कॉन्सेप्ट होती. त्याचा अर्थ असा होता की आसफी व्यवस्थेत बटन स्टाईल असं म्हणतो, एक व्यक्ती आहे स्टाईल असं म्हणतो की त्याला तो सैन्य वित्तवाद म्हणतो. म्हणजे काय, जो व्यक्ती कर जमा करतो आणि जितका कर जमा करतो त्याच्या प्रपोर्शन मध्ये तो सैन्य ठेवू शकतो, त्याची तेवढी मसल पॉवर असणार आहे. हे एक्झॅक्टली सेम आहे अकबराच्या टाइमच्या सैन्यासारखं. अकबरामध्ये तुम्ही मनसुबदार बघितलं होतं, 5,000 किंवा 7,000 ही जी मनसुबदारी होती, ही कशावरनं ठरवली जायची, तुझा प्रभावाचा क्षेत्र किती आहे त्या सेनापतीचा, आणि तिथून तू किती महसूल जमा करतो त्याच्या प्रपोर्शन मध्ये तू किती घोडेस्वार ठेवू शकतो, ते मनसबदार पद्धती. तसंच हे होतं. म्हणजे त्याने जसं डिवाइड केलं होतं, तो आसफांमध्ये डिवाइड केलं, त्या आसफांच्या कर महसूल कराच्या ताकदीवरूनच तो सैन्य ठेवू शकत होता. त्यालाच बटन स्टाईल सैन्य वित्तवाद म्हणतो. हा इतकाच मुद्दा लक्षात ठेवा, बाकी काही ठेवू नका इकडे. आणि याच्यातूनच त्याने जमीनदार वर्गाचं उच्चाटन केलं होतं. आता त्याला फक्त एकाच व्यक्तीला विचारायचंय, जमीनदारांचा काही संबंध येणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जमीनदार जर जास्त झाले, हे मुघलांच्या नंतरच्या काळात झालं होतं. जमीनदारांची संख्या खूप वाढली होती, त्याच्यामुळे त्यांची डोकेदुखी पण वाढली आणि मुघल सत्ता लयात सुद्धा गेली होती. त्याचं ते कारण आहे, जमीनदारांना जास्त वाढू द्यायचं नाही. शिवाजी महाराजांनी सुद्धा एक्झॅक्टली तेच केलं होतं. जमीनदार, पाटील, देशमुख सगळ्यांना संपवलेलं होतं, फक्त काही ठराविक लोकांना ठेवलेलं होतं. म्हणजे तसा आमच्यावरती पण अन्याय झालेला आहे. पुढं विश्वास आसफी टॅक्स जमा करू लागले. विश्वासू आसफी टॅक्स जमा करू लागले. मसल पॉवर तसेच
टॅक्स पॉवर एकाच व्यक्तीकडे आली होती. याला सैन्य वित्तवाद म्हणायचं. एकाच व्यक्तीकडे मसल पॉवर पण आहे आणि टॅक्स पॉवर सुद्धा आहे. ओके. हा, आता त्याच्याबद्दलचं थोडाफार माहिती बघा. त्याचा स्वतःचा एक झेंडा होता, ते तुम्हाला माहिती आहे. झेप घेणारा वाघ त्याच्यावरती होता. त्याचं स्वतःचं कॉइन होतं टिपूचं, त्याच्यावरती सेरे म्हैसूर असं प्रिंट केलेलं असायचं, की सार्वभौमत्व प्रतीक. खाली खाली आढळतं का तुम्हाला? अच्छा, ब्राह्मणांना डावलले असलेले का? बरं, ते ठीक, ते जाऊ द्या. वरचे फक्त दोन मुद्दे तरी लक्षात ठेवा. ते आता प्रिंट मारताना गेलेलं असणार आहे. त्याचा झेंडा आणि कॉइन एक लक्षात ठेवा. थोडंफार तुम्हाला त्याची लक्षात आली असेल. आणि टिपूची तलवार आणि खेळणी लेफ्ट साईडला आहे, ते बघून घ्या. कुराणातील आयते कोरलेली त्याची तलवार होती. टिपू आणि श्रीरंगपट्टणमचं त्याच्यावरती लिहिलेलं होतं. आणि खेळणीमध्ये बघा, तो एक खेळणी स्टार्ट केल्यानंतर काय व्हायचं, की एक इंग्रज हेल्प म्हणून ओरडत बाहेर यायचा आणि टिपूचा वाघ होता, तर टिपूचा वाघ त्याच्यावरती अटॅक करून त्याचा नरडीचा बोट घ्यायचा. आणि असं खेळणं त्याच्या दरबारात ठेवलेलं होतं. ओके, इंग्रजांना मारणार आहे असं दाखवण्यासाठी. ओके, तर हे तुम्हाला युट्यूब वरती पण खूप साऱ्या ठिकाणी दिसेल बघा. तुम्ही कधी सर्च करून बघा, ते तुम्हाला दिसेल. एवढा त्याचा राग होता इंग्रजांवरती. ओके, आता लॉर्ड कॉर्नवॉलिस लक्षात घ्या त्याच्या काळात. ओके, बर, बाकीच्या आवाज येतोय का? ऑनलाईनला देवीदासांना आवाज येत नाही, बाकीच्यांना येतोय का? तुमचा आवाज येत नाही तर तुमचा इश्यू आहे. आता लॉर्ड कॉर्नवॉलिस पिक्चर मध्ये येतो बघा. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793 काळ आहे. आता याच्या काळात तो मराठा, निजाम, कर्नाटक आणि टिपू या सगळ्यांबरोबर तो लढतोय. बट याने एक चांगलं काम केलं होतं, की टिपूशी लढायचं असेल तर मराठा, निजाम आणि कर्नाटक यांना आपल्याकडून घेतलं किंवा त्यांना शांत केलं होतं. आणि तो टिपूशी लढत होता. हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानुसार ते टिपूशी लढत होते. आणि त्यातनं तिसरं युद्ध झालं होतं 1790 ते 92. याच्यामध्ये टिपूचा पराभव झाला होता आणि त्याच्यातूनच झाला होता श्रीरंगपट्टणमचा तह. ओके, तर श्रीरंगपट्टणमच्या तहाच्या गोष्टी काय आहेत बघा. अर्धे राज्य टिपूला तिथं द्यावं लागलं इंग्रजांना. इंग्रजांना तिथं दिंडुगुल, मलबार आणि बारामहल हे प्रदेश मिळाले होते. मराठ्यांना मात्र तुंगभद्रेचे खोरं मिळालं होतं. निजामाला कृष्णा आणि पेन्नार नदीच्या भोवतालचा प्रदेश मिळालेला होता. ओके, आणि युद्ध खंडणी म्हणून 3,03,00,000 रुपये टिपूला द्यावे लागले होते. तहाची अटी पूर्ण होईपर्यंत टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ताब्यात असणार होती. ओके, या सगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न होता. 4 स्टेटमेंट एक्झाम मध्ये दिलेले होते, तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. आता टिपू याच्यानंतर पुन्हा उभा राहिला होता. तर ते बघा, शेतकऱ्याला त्यांनी तकावी कर्ज द्यायला सुरुवात केली होती, ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्याचा टॅक्स वाढणार होता. त्यांनी व्यापार वाढवला होता. चीन ब्रह्मदेशाचे त्याचा व्यापार वाढलेला होता. 1793 ला त्यांनी व्यापार निगमची स्थापना केलेली होती. ओके, हे एक हुकुमशहा स्थापन करतोय, त्यामुळे प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे. 1793 व्यापारी निगम त्याने स्थापन केलेलं होतं. राज्याची मोनोपली त्यांनी काही गोष्टीत क्रिएट केली होती. तर कुठल्या गोष्टींमध्ये होती ती बघा. विलायची, विलायची का ते इलायची असतं? ई असतं ना. ओके, तर इलायची करा. इलायची, सुपारी, चंदन, काळे मीर, सोने, चांदी हे सगळे व्यापार फक्त टिपू करेल, फक्त राज्य करेल, बाकी कुणी करणार नाही. त्याचा त्याची मोनोपली होती. ओके, व्यापार. तिसरी गोष्ट आहे, 1796 मध्ये त्यांनी नेव्ही बोर्डची पण स्थापना केली होती. ओके, नेव्ही बोर्डचा उद्देश काय होता? दोन्ही होता, म्हणजे एकतर मसल पॉवरचा अँगल आणि त्यांचं वेलफेअरचा अँगल. तर नेव्ही बोर्ड त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि चौथी आहे, जहाज निर्मिती केंद्र त्यांनी उभा केली होती. का केलं असणार आहे? त्याला लढायचं ब्रिटिशांची, आणि ब्रिटिशांची ताकद नेव्ही, त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती जास्त फोकस केलेलं होतं. मंगलोर, वजिदाबाद आणि मुलिदाबाद या 3 ठिकाणी त्यांनी जहाज निर्मिती केंद्र उभा केलेली होती. इतका एक सिक्वेन्स मध्ये विचारला गेला तरी आपल्याला माहिती पाहिजे, किंवा त्यातला एखादा जरी घटक आला आणि हे कुणी केले असं विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, व्यक्ती ओळखा, तर व्यक्ती ओळखामध्ये हे खालचे पॉईंट येतील. ओके, त्यांचे नेव्ही बोर्ड स्थापन केला किंवा व्यापारी निगम स्थापन केलेलं होतं, आणि जहाज निर्मिती केंद्र सुद्धा उभी केलेली होती. तर आपल्याला उलट सुद्धा ओळखता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर खालचा एक मुद्दा बघा, तो नेहमी चर्चेत असतो. ओके, शृंगेरी मठावर मराठ्यांचा हल्ला. ओके, तर त्याच्या राज्यामध्ये शृंगेरी नावाचं एक मठ होतं, त्याच्यावरती मराठ्यांनी 1791 मध्ये हल्ला केला होता. ते मठ कुणाचं होतं? शारदा देवीचं होतं. ओके, टिपू मंदिराचं रक्षण करू शकत नाही, नागरिकांचं काय करणार, हा संदेश मराठ्यांना द्यायचा होता, म्हणून त्यांनी शृंगेरी मठावरती अटॅक केला होता. आता मराठेच का हिंदू मंदिरावरती अटॅक करतील?
त्याचा उद्देश काय होता की तुमचा राजा इतका दुर्बल आहे की तुमचं मंदिर पण तो रक्षण करू शकत नव्हतं. तो काळ होता हुकुमशाहीचा काळ. आणि सगळ्यात सिक्युअर किंवा सगळ्यात संरक्षित प्रदेश कुठले असायचे किंवा स्थळ कुठले असायचे? मंदिर. तर त्यामुळे हे दाखवून द्यायचं असं की तुमचा राजा इतका दुर्बल आहे की तो त्याच्यावर तो सांभाळू शकत नाही. आणि तुमच्या राज्यांमध्ये लोकांच्या मनामध्ये एक मेसेज जातो की आपला राजा दुर्बल झालेला आहे. त्याचा एक भाग म्हणून मराठ्यांनी त्याच्यावरती अटॅक केला होता. टिपू संपला हे दाखवून द्यायचं होतं. टिपूने मठाची पुन्हा उभारणी केली आणि शारदा देवीची प्रतिष्ठापना सुद्धा त्यांनी केलेली होती. म्हणजे आजकाल आपल्याला टिपूला दाखवलं जातं एका अँगलनं किंवा एका समाजाच्या बाजूनं, तर त्याला काही अर्थ तसा नाही. अर्थ आहे की नाही हे कळणं सुद्धा अवघड आहे. मग टिपूचा उद्देश काय हेही कळणं अवघड आहे. टिपूला दाखवायचं आहे की मी सर्वधर्म समभाव आहेच का मी स्ट्रॉंग आहे हे आपल्याला काहीच कळू शकत नाही. त्यामुळे हिस्ट्रीचा अभ्यास करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. याच्यावरनं हा मुद्दा जर मी दाखवला तर एकटा म्हणेल की बघा टिपू किती सर्वधर्म समभावी वाला आहे. दुसरा म्हणेल की नाही त्याची जी काही थोडीफार लाज राहिली होती ती गेली होती, ते टिकवण्यासाठी त्यांनी पुन्हा केलेला आहे. कुठल्याही अँगलने तसं आपण घेऊ शकतो. ओके ओके आता पुढे नेपोलियन बोनापार्ट येतं. टिपूच्या काळामध्ये बघा कोण कोण बघतो आपण. मगाशी कुणाला बघितलो आपण? कॉर्नवॉलिसला बघितलं. आणि आता आहे नेपोलियन बोनापार्ट. फ्रेंच सेनापती जग जिंकायला निघाला होता. ब्रिटिश वसाहती पण तो जिंकत होता. टिपूने यांची मदत मागितली होती. पुन्हा कुणाची त्यांनी मदत मागितली होती बघा. एक आहे अफगाण, इराण, मॉरिशस, तुर्क, अरब. या सर्वांचा मोर्चा बनवण्याचा टिपूचा प्रयत्न होता. गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली. नेक्स्ट मुद्दा आपला गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली. नेपोलियनला भारतात त्याला येऊ द्यायचं नव्हतं. जेव्हा नेपोलियन जग जिंकायला निघत होता तेव्हाच आपल्याकडं वेलस्ली सत्तेवरती होता. त्याच्यावरती कॉर्नवॉलिस होता. वेलस्लीचा मुख्य मुद्दा तेवढाच होता की नेपोलियनला भारतात एंट्री द्यायची नाही, कारण त्याला टिपूची पण भीती होती. टिपू आणि नेपोलियन जर एकत्र आले असते तर ब्रिटिशांचं अवघड झालं असतं. त्यामुळे त्यांनी तैनाती फौजेचे धोरण अवलंबायला सुरुवात केलेली होती. परराष्ट्र धोरण त्याच्या हातात पाहिजे इतकं लॉर्ड वेलेस्लीचं म्हणणं होतं. फक्त त्याचं म्हणणं काय होतं की टिपू बरोबर अलायन्स करायचं असेल तर ते जे काही सत्य बाकीचे लोक आहेत, जसं आता फॉर एक्झाम्पल टिपू आहे किंवा मराठी आहेत, हे करू शकतात डायरेक्टली. किंवा ज्यांना यांनी जिंकलेलं आहे, फॉर एक्झाम्पल निजाम आहे, कर्नाटक आहेत आणि काही काही ठिकाणी आता मुघल सम्राट पण आहे. तो सत्तेवरती नसला तरी राज्य करतोय आणि परदेश व्यवहार करणं हे त्याच्याच हातात आहे. तर ते परदेश व्यवहाराच्या अधिकारा अंतर्गत या नेपोलियन बरोबर कॉन्ट्रॅक्ट करून त्याची मदत घेऊ शकतात. तर असं त्याच्याशी कोणी कॉन्टॅक्ट करू नये, त्याची मदत घेऊ नये म्हणून वेलेस्लीच्या काळात तैनाती फौजाचं धोरण खूप जास्त चांगल्या प्रमाणात अवलंबायला सुरुवात झालेली होती. आणि त्याच्या थ्रू त्यांनी पहिलं राज्य जे होतं ते निजामाचं राज्य होतं, त्याच्याबरोबर त्यांनी तैनाती फौजेचं धोरण अवलंबलं होतं. तैनाती फौज म्हणजे काय आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत, पण त्याचे दोन मुद्दे तरी लक्षात ठेवा. एक आहे की आम्ही तुमचं रक्षण करतो म्हणून तुमच्या महत्वाच्या ठिकाणी किंवा हेडक्वार्टरच्या ठिकाणी आमचं सैन्य असेल, त्या सैन्याचा खर्च तुम्ही देणार आहात. एक मग त्याचा फायदा काय होतो? सैन्यच जर राजधानीच्या ठिकाणी असेल तर तो राजा इंग्रजांच्या विरोधात जाणार नाही. एक गोष्ट त्यांची झाली. दुसरी गोष्ट होती त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण. त्यातला मुद्दा काय होता? तुम्ही फक्त आमच्याशी व्यवहार ठेवणार आहात, इतर कुठल्याच युरोपियन साम्राज्याशी किंवा व्यक्तीशी व्यवहार ठेवणार नाहीत. हे दुसरं त्यांचं धोरण होतं. कारण त्यांना जास्त भीती कोणाची होती? फ्रेंचांची. त्यामुळे तैनाती फौजेचे हे दोनच मुद्दे लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत. निजाम हा पहिला हे लक्षात ठेवायचं. टिपूला सुद्धा त्यांनी तैनाती फौजेची ऑफर दिलेली होती. टिपून ती ऑफर नाकारलेली होती. टिपू नाकारणारच. ते ऑफर द्यायला आलेल्या व्यक्तीला त्यांनी त्याचं खेळणं दाखवलं असेल. हे बघे खेळणं माझ्याकडे, तुम्हाला ऑफर द्यायला आलायस खरं, माझ्याकडे हे खेळणं आहे. आता टिपूने हे नाकारलं म्हणून चौथ्या युद्धाची सुरुवात झालेली आहे. या चौथ्या युद्धाला 1799 ला सुरुवात झालेली आहे आणि या युद्धामध्येच 4 मे 1799 ला श्रीरंगपट्टणम येथेच टिपू शहीद झालेला आहे. इंग्रजांनी सर बेरी क्लोजची रेसिडेंट म्हणून इथे अपॉइंट केलेली आहे. इंग्रजांनी काय केलं? ते राज्य आपल्या हातात घेतलं आणि तिथं जे आधी राजे होते, कुठले राजे होते? वडियार घराणे. त्या राजाच्या वारसाला त्यांनी सत्तेवरती बसवलं आणि तर रेसिडेंट अपॉइंट केला. त्या रेसिडेंटचं नाव आहे सर बेरी क्लोज. इतके एक लक्षात घ्या. चिक्क कृष्णराजचा मुलगा होता तिथे. हा खाली पण तो कृष्णराज वाटतो. कृष्णराजला त्यांनी गादीवरती बसवलेलं होतं आणि पूर्णय्या नावाचा दिवाण होता, त्याला दिवाण म्हणून त्यांनी नेमणूक केलेली होती.
म्हणजे वाडियार घराण्याचा कृष्णदेवराज सत्तेवरती आला, पूर्णय्या त्याचा दिवाण झाला आणि सर बेरी क्लोज हे त्याचे रेसिडेंट होते. हे 4 मुद्दे फक्त इथे लक्षात घ्यायचे आहेत. आणि या श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार जे वाडियार घराणं आलं, म्हणजेच आता म्हैसूरवरती वाडियार घराणं आलं, तर त्यांना तैनाती फौज सुद्धा स्वीकारावी लागली. असा उलटा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कधी स्वीकारले त्यांनी तैनाती फौज? तर 1799 लक्षात घ्या, कारण टिपू संपलेला होता. तर हे 4च युद्ध आहेत बघा. आता हा जो मी तुम्हाला चार्ट दिला ना, तेवढा मी बनवायला तुम्हाला मागाशी सांगितलं, एवढाच चार्ट तुम्ही बनवणार आहात प्रत्येक युद्धाच्या टाइम मधला. आता हे म्हैसूरचा आहे, तसंच तुम्ही बंगाल आणि कर्नाटकचं किंवा इतर पण बनवून घ्या. पहिलं कधी आहे ते वर्ष लिहिलं मी, हैदर आणि इंग्रज व कर्नाटक. इंग्रज, हैदर वर्सेस इंग्रज प्लस कर्नाटक आहेत. त्याचा म्हैसूरचा तह किंवा मद्रासचा तह झालाय. आणि वेरेलस नावाचा तिकडं इंग्रजांकडे लढणारा सेनापती होता, किंवा त्यावेळेस गव्हर्नर जनरल तो होता वेरेलस, एक लक्षात ठेवा. दुसरं झालं 80 ते 84 मध्ये, हैदर बरोबर मराठी आणि निजाम होते, इंग्रजांबरोबर कर्नाटक होते. मंगलोरचा तह झाला आणि वॉरन हेस्टिंग्स गव्हर्नर जनरल होता. तिसरं झालं 89 ते 92 दरम्यान, टिपूच्या विरोधामध्ये इंग्रज, मराठी आणि निजाम तिघ सुद्धा आलेले होते. आणि श्रीरंगपट्टणमचा तह झाला 92चा आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल होता. 1799 ला टिपू वर्सेस इंग्रज झालं, टिपू शहीद झाला. वाडियार घराण्याचा राजासी, वाडियार घराण्याच्या राजासी श्रीरंगपट्टणमचा तह झाला. वरती पण आणि खाली पण तह, हा तह वेगळा तो वेगळा. तो एक टिपूशी झालेला तह आणि हा वाडियार घराण्याशी झालेला तह आहे. त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड वेलस्ली. आणि त्यातूनच म्हैसूरनं तैनाती फौजा स्वीकारला होता. एवढाच चार्ट तुम्हाला बनवायचा आहे. एका पेज मध्ये सगळेच बसून जातील. ओके, आता इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध आहे, पण 11 पर्यंत आपल्याला थांबायचं असल्यामुळे आपण इथं थांबूया. बाकीचं युद्ध उद्या आपण कंप्लीट करूया. ठीक आहे.